मंडळी. महाराष्ट्र मंडळ कुवेतच्या कुवेत कट्टा या बहारदार कार्यक्रमामध्ये मी शीतल पालकर आणि माझी आसामची पत्नी सौ पापोरी पालकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मंडळी, देशभक्ती ही एक विलक्षण भावना आहे. आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी आपले तिरंगे फडकवून किंवा लोकांना मेसेज पाठवून आपली ही देशभक्तीची भावना आपण व्यक्त करत असतो. मंडळी, पण आपल्या सीमेवरती जे आपले जवान आहेत, आपले जे आर्म्ड फोर्सेस आहेत, त्यांची ही भावना व्यक्त करायची पद्धत खूपच वेगळी आहे. आणि आपण आपल्या जीवाला इतके सांभाळून असतो. आपण आपल्या मुलांना एकटे बाहेर पाठवत नाही. पण विचार करा, आपले हे जे सैनिक सीमेवरती समोर शत्रूच्या समोर उभे असतात, त्यांना त्यांचे परिजन मनावर दगड ठेवून आणि अतिशय उत्साहाने त्यांना या सैन्य दलात पाठवत असतात. अत्यंत अवघड परिश्रम करून ही लोक सैन्यात प्रवेश मिळवतात. हे सगळं कशासाठी? की एक दिवस आपण कुठेतरी युद्धावर जाऊ, कुठेतरी युद्ध असेल तेव्हा मी माझ्या मातृभूमीची रक्षा करेन, ही एक भावना त्यांच्या मनात कायम असते. फक्त शारीरिक दृष्ट्या युद्धासाठी तयार होणं हे तितकंच पुरेसं नाही. मानसिक दृष्ट्या तयार होणं हे तितकंच अवघड आहे. मंडळी, युद्ध झालं, युद्धामध्ये इतक्या कठीण गोष्टींना हे लोक सामोरे जातात. आणि मग युद्ध संपल्यावर काय उरतं? युद्धातल्या आठवणी, युद्धातल्या कथा. आणि हीच लोक ज्यांनी हे युद्ध समोरून बघितलेलं आहे, प्रसंगी गोळ्या खाल्लेल्या आहेत, प्रसंगी आपले सहकारी गमावलेले आहेत, हीच लोक याच युद्धाचे अनुभव इतक्या उत्साहाने आपल्याला सांगतात की खरंच कौतुक वाटतं की देशभक्ती म्हणजे हीच का? तर मंडळी, अशाच एका मातृभूमीच्या एका वीराला आम्ही या ठिकाणी आज आपल्या कुवेत कट्ट्यावरती आमंत्रित केलंय. सेवानिवृत्त ब्रिगेडियर संग्राम दळवी, सेना मेडल, यांना मी कुवेत कट्ट्यावरती सहर्ष आमंत्रित करतो. सर, जय हिंद. जय हिंद. आपलं या कुवेत कट्ट्यावरती अत्यंत आनंदाने आम्ही स्वागत करतो. सर, थोडस मी आपल्याविषयी आपल्या ऑडियन्सला सांगू इच्छितो. मंडळी, ब्रिगेडियर संग्राम दळवी मूळचे मुंबईचे. शालेय शिक्षणानंतर त्यांनी कॉलेजमध्ये NCC मध्ये प्रवेश घेतला आणि तेव्हापासून त्यांचं युनिफॉर्मशी जे नातं जोडलंय ते पुढे खूप वर्ष चाललं. नंतर त्यांनी आपल्या सैन्य दलामध्ये म्हणजे मिलिटरीमध्ये प्रवेश घेतला. अनेक पोस्टिंग वरती त्यांची नियुक्ती झाली. जम्मू आणि काश्मीर, आसाम, पंजाब, अरुणाचल अशा विविध ठिकाणी त्यांनी आपल्या सेवा देशाला दिलेल्या आहेत. युनायटेड नेशन्स मार्फत त्यांना एका मिशन वरती आफ्रिकेला पण जायची संधी आली होती. त्यांनी पीस स्टेशन्स वरती ही कामं केलेली आहेत. म्हणजे 33 वर्षाच्या त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी जवळजवळ 12 वर्ष एकट्या जम्मू आणि काश्मीरमध्ये आपल्या सीमेवरती काढलेली आहेत. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपली ब्रिगेड्स लीड केलेली आहेत. त्यांच्याकडे ह्या अशा अनेक युद्धांच्या आणि अनेक आपल्या सेवेच्या अनेक आठवणी आहेत ज्या ते अतिशय उत्साहाने आमच्याशी बोलण्यासाठी उत्सुक आहेत. तर मंडळी,
आपण त्यांना हे विचारू आणि त्यांच्याकडनं त्यांचे सगळे अनुभव, मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडतील. सर, थोडस तुमच्या पार्श्वभूमीविषयी, तुम्ही सैन्यात प्रवेश घ्यायच्या आधी, म्हणजे तुमचा प्री मिलिटरी तुमचं जे आयुष्य होतं आणि तुमचं एनसीसीचे अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील. सर्वप्रथम कुवेत महाराष्ट्र मंडळाच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला इथे बोलवलं. आणि आमच्या खरं तर रिटायर्ड माणसांच्याकडे बऱ्याच वेळेला एवढ्या गोष्टी असतात की लोक दूर जायला मागतात. तर अशा परिस्थितीत तुम्ही बोलवलं आणि आपण आता हे जे आपले इंटरॅक्शन असेल, मला वाटतं की यू विल फाइंड इट इंटरेस्टिंग. तर यासाठी खूप खूप धन्यवाद. आता कॉलेज वॉज ऑलवेज फन. कॉलेजमध्ये ॲज युजल खूप मजा केली त्यावेळेला. कॉलेजमध्ये गेल्यावरती बरेच खेळ खेळले आम्ही. शाळेमध्ये जास्त आमच्या गेम्स नव्हते तिथे, पण कॉलेजमध्ये आल्यावरती खूप गेम्स खेळायला त्याची संधी मिळाली. त्यानंतर 11वी मध्ये मी एनसीसी जॉईन करायचे म्हणून गेलो होतो, पण तिथे हातपाय नीट हलवता येत नाहीत म्हणून मला रिजेक्ट करण्यात आलं होतं. आणि नंतर मग जेव्हा 12वी संपल्यावरती फर्स्ट इयरला गेल्यावरती पुन्हा एनसीसी मध्ये जॉईन केली आणि मग त्याच्यानंतर आर्मीची पहिली ओळख झाली. त्या आधी एक तर आम्ही मुंबईचे होतो, त्यामुळे मुंबईला आर्मीच्या बाबतीत लोकांची माहिती खूप कमी असते, खरं तर उदासीनताही असते. पण एनसीसी मध्ये गेल्यावरती आर्मीची पहिली तोंडळ ओळख झाली आणि त्यानंतर मग ती गेली 34 वर्ष, 34 वर्ष चालूच आहे. एनसीसी मध्ये गेल्यावरती एनसीसी बरंच काही शिकायला मिळालं. एनसीसी मध्ये रिपब्लिक डे कॅम्प करायला मिळाला. रिपब्लिक डे कॅम्प हा एक भारतातला सर्वात एनसीसी साठी महत्वाचा कॅम्प समजला जातो आणि तिथे देशातल्या सगळ्या राज्यातले कॅडेट्स येतात. त्यांच्याबरोबर तुम्हाला कॉम्पीट करावं लागतं. मी 1985 मध्ये तेव्हा तिथे गेलो होतो दिल्लीला. आणि त्यावेळेला पहिल्यांदा महाराष्ट्राने प्राईम मिनिस्टर बॅनर जिंकला आणि त्यानंतर महाराष्ट्राचा दबदबा एनसीसी मध्ये सतत कायम आहे. तर एनसीसी मुळे बरंच काही शिकायला मिळालं. आणि एनसीसी मध्ये ऍडव्हेंचर ट्रेनिंग खूप करायला मिळालं. त्याच्यामुळे लिडरशिप क्वालिटीज बऱ्याच, एक लिडरशिप कॅम्प केला होता मी माउंट आबूला. असे वेगवेगळ्या ठिकाणी जायची संधी मिळाली आणि त्यामुळे त्याचा खूप फायदा झाला. आणि मुख्य म्हणजे आर्मीमध्ये तिथे एनसीसी मध्ये असताना मी एक सायकलिंग एक्सपिडिशन केली होती. मुंबईहून कन्याकुमारीला जायची. तर त्यावेळेला आम्ही एका त्रिवेंद्रमला एका त्यांच्या एनसीसीच्या ग्रुप हेडक्वार्टरच्या मेसमध्ये गेलो होतो आणि तिथे मेसमध्ये समोर असा भव्य हस्तिदंत ठेवला होता. 2 हस्तिदंत ठेवले होते. आणि खर तर एनसीसीची मेस काही एवढी मोठी मेस नसते, ती त्यापेक्षा बटालियनच्या मेसमध्ये बरंच काही बरंच चांगलं सामान असतं ज्याची हिस्टॉरिकल व्हॅल्यू खूप असते. पण ती मेस बघितल्यानंतर मग मला वाटले की आपल्याला इथेच यायला पाहिजे. तर असं काही ट्रिगर म्हणता येणार नाही, पण ओव्हर अ पिरियड एनसीसी मुळे जी आर्मीची ओळख झाली तेव्हा मग ठरवलं की जायचं तर आर्मीमध्ये. तर त्यासाठी एनसीसीचं आयुष्य खूप महत्वाचं होतं. Like you already spoke about your kind of inspiration. You already spoke about like your inspiration, like the Hastidantas आणि NCC. पण जर तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही मुंबईमध्ये होता आणि आर्म फोर्सेस किंवा मिलिटरी एवढं रिलेशन नव्हता, पण व्हॉट वॉज द इन्स्पिरेशन, व्हॉट इन्स्पायर्ड यू की तुम्ही इथे जॉईन होणार म्हणून? Most of the Maharashtrians normally wants to be a doctor or engineer or professor, no one. It's like that. So what inspired you most?
सर्वात पहिली गोष्ट की डॉक्टर इंजिनियर होणं काही मला जमत नसतं, त्यामुळे दॅट ऑब्जेक्ट वॉज दॅट पार्ट वॉज रोल्ड आउट. पण त्या व्यतिरिक्त असं असं काही विशिष्ट असं काही ट्रिगर नव्हतं. खरं तर कॉलेज संपल्यावरती मी बऱ्याचशा परीक्षा दिल्या होत्या आणि पण सगळ्या परीक्षा युनिफॉर्म रिलेटेड होत्या आणि त्याच्यापैकी खरं म्हटलं तर ह्याचा रिझल्ट सर्वात पहिल्यांदा लागला. आणि एनसीसी मध्ये 3 वर्ष काढल्यानंतर आर्मीत जायचं तर होतच आणि ह्याचा रिझल्ट पहिल्यांदा लागला अनायासे, त्यामुळे सगळं काही जुळून आलं आणि मग आर्मीमध्ये गेलो. सर, परत थोडासा असाच याच रिलेटेड प्रश्न आहे. जर आर्मीचं नसतं झालं, दुसरं करिअर निवडायची वेळ आली असती तर कुठलं निवडलं असतं? करिअर नक्कीच युनिफॉर्म मधलं झालं असतं. युनिफॉर्मचं ग्लॅमर, ते एनसीसी मध्ये 3 वर्ष केल्यावरती युनिफॉर्मचं ग्लॅमर एवढं स्ट्रॉंग होतं. तो स्मार्ट बेअरिंग, मिलिटरी, एनसीसीचं युनिफॉर्म, ड्रिल आणि वेगवेगळे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज, हे सगळं बघून एवढं ठरलं होतं की जायचं तर युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये. मग कोस्ट गार्डची परीक्षा दिली होती, बीएसएफ सीआरपीएफ ची परीक्षा दिली होती, त्यानंतर पोलीसची परीक्षा दिली होती. तर इथे जर का नसतो गेलो तर बाकीच्या परीक्षांमध्ये पास झालो होतो तर तिथे कुठेतरी नंबर लागला असता. पण आय एम व्हेरी हॅपी, आय एम इन द आर्मी, आय जॉईन द आर्मी. आणि मला वाटतं की हा सर्वात चांगला माझा डिसिजन होता. After joining the military forces, तुमच्या आयुष्यात काय, आफ्टर जॉईनिंग द मिलिटरी फोर्सेस तुमच्या आयुष्यात काय काय चेंजेस आले, थोडीशी सांगू शकताय का? आफ्टर युअर ग्रॅज्युएशन, व्हेन यू जॉईन द आर्म फोर्सेस, जे काही विजिबल चेंजेस तुमच्या लाईफ मध्ये आले असेल असं काहीतरी? चेंजेस, यु नो, आर्मी इज अ वे ऑफ लाईफ. इट चेंजेस युअर पर्सनॅलिटी. म्हणजे फक्त समोरचा दिखाव्यासाठी नाही, तुम्हाला आतमधून पूर्णपणे चेंज करून टाकतं. आणि खरं तर अकॅडमीमध्ये तुम्हाला जेव्हा पाठवलं जातं तर ते 10 महिने किंवा 18 महिने तुम्ही ज्या अकॅडमीमध्ये जाता, तर त्या अकॅडमीमध्ये एका स्टुडंटला सोल्जर बनवणं हाच त्यांचा उद्देश असतो. आणि तो उद्देश करण्यासाठी आय कॅन टेल यू, शेअर सम स्टोरीज विथ यू. फर्स्ट डे ऑफ जॉईनिंग द अकॅडमी, पहिल्या दिवशी आम्ही तिथे गेलो आणि धिप्पाड आमचा प्लटून कमांडर आला. ही वॉज अ कॅप्टन, यंग कॅप्टन, very smart looking captain, 6 feet 3 inches. I'm still in touch with him. He retired long time back. He retired as a brigadier. पण तो महाकाय असा बुलेट घेऊन आला आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी बुलेट लावली आणि उभा राहिला. मग आमचा एक सिनियर होता, त्यांनी सांगितलं चला फटाफट सगळे लाईन मध्ये उभे राहा, व्यवस्थित उभे राहा. आणि मला थोडीफार एनसीसीची माहिती होती, त्यामुळे आम्ही नीट उभे होतो तिथे. तर आमच्यापैकी एक जण होता, ह्याला शिमल्याहून आला होता आणि मोठे केस आणि एका पायावरती उभा होता आणि पाठीमागे असा भिंतीला टेकून उभा होता. त्याला बघितलं त्यांनी, एकदा बघितलं, दोनदा बघितलं, तिसऱ्यांदा त्यांनी सांगितलं तू बाहेर ये, यू कांट स्टँड लाईक दिस. आणि ते खरं तर ते पण नाही सांगितलं त्यांनी, पूर्ण आम्हाला पुढचे 2 तास त्यांनी आमची पनिशमेंट घेतली. आणि आम्हाला हे माहित नव्हतं की का पनिशमेंट मिळते. तर 2 तासानंतर जेव्हा आम्हाला अकॅडमीमध्ये येऊन 24 तासही झाले नव्हते. आणि जेव्हा आम्ही 2 तास पूर्ण तिथे एक पनिशमेंट हिल आहे, ती हिल थोडीशी हिल आहे, जास्त मोठी नाही, पण त्या हिल वरती चढून बऱ्याच त्याच्या 3-4 फेऱ्या मारल्या. आणि जेव्हा धपापत आम्ही खाली आलो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की यू आर जॉईनिंग द इंडियन आर्मी, यू रिप्रेझेंट द इंडियन आर्मी. At all times, your bearing, the turnout, everything has to be up to date. You cannot project a loose image of the Indian Army. तो पहिला एक खूप चांगला धडा आम्हाला मिळाला की प्रत्येकाने स्वतःचं बेअरिंग, आणि तुम्ही बघितलं असेल कधीही आर्मी किंवा कुठच्याही डिफेन्स सर्व्हिसेसचा जो कोणी माणूस असेल, रिटायर झाल्यानंतर सुद्धा स्वतःचं बेअरिंग, त्याचं एक टर्नआउट, he will always ensure that it remains up to date. कधी
कबाळ्या ड्रेसमध्ये असा तो कधी कमी दिसेल. तर वन लेसन. अँड अनदर लेसन ऑन द फर्स्ट डे ही शोड अस की इट इज वन फॉर ऑल अँड ऑल फॉर वन. देर आर नो व्हेरिएशन. एकाची जरी काही चूक झाली तर सगळ्या प्लटूनला त्याची किंमत भोगावी लागते. तुम्ही जर का अँबुश मध्ये बसलेला असाल आणि एकाने त्याच्यामध्ये जर का शिंकला किंवा आवाज केला तर सगळं प्लटून कॅन गेट वाईप्ड ऑफ. तर एकाच्या मिस्टेकसाठी, एकाच्या गलतीसाठी सगळ्या प्लटूनला त्याची किंमत मोजावी लागते, सगळ्यांना पनिशमेंट मिळते. आणि ह्याच्यामुळे तुमची कामरागिरी वाटते, तुम्ही एकमेकांची काळजी घ्यायला लागता, एकमेकांना सांभाळून घ्यायला लागता. आणि ह्या गोष्टी खरं तर आपल्या समाजासाठी खूप आवश्यक आहेत. तर या गोष्टी आम्हाला तिथे अकॅडमीमध्ये सर्वात पहिल्यांदा शिकवल्या. त्यानंतर दिस इज ओनली सर्व्हिस की जिथे कालचा दिवस आणि आजचा दिवस सारखा नाहीये, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस तर नक्कीच सारखा नाहीये. देर इज नो युनिफॉर्मिटी अँड देर इज नो स्टॅग्नेशन. प्रत्येक दिवशी देर आर न्यू चॅलेंजेस. तर जे काल केलेलं आहे ते तुम्ही विसरून जात, नवीन दुसऱ्या दिवशी काहीतरी नक्कीच नवीन काहीतरी होतं. आणि एका बटालियनमध्ये 1000 माणसं असतात, ब्रिगेडमध्ये 3-5 हजार माणसं असतात. तर प्रत्येक जण काहीतरी वेगळा प्रॉब्लेम घेऊन येतो. तुमच्याकडे वरून काही वेगळे चॅलेंजेस येतात. आपले ऍडव्हर्सरीज जे आहेत दे कीप पोजिंग डिफरंट चॅलेंजेस एव्हरी डे. सो इट प्रिपेअर्स यू फॉर ऑल राऊंड डेव्हलपमेंट. कुठच्याही चॅलेंजला कधीही फेस करायची आर्मीमुळे तुमची तयारी होते. सो वन गुड थिंग इज देर इज नो डल मोमेंट. Every day is a good challenge and it's a very, very enjoyable challenge. Talking about joining the army, there are many people ज्यांना सैन्यात कसं भरती व्हावं हे बरंच माहित नसतं, किंवा त्यांना हे मिळत नाही, पॉसिबिलिटी मिळत नाही किंवा तत्सम. बऱ्याच म्हणजे सैन्यामध्ये आणि सैन्याच्या आयुष्याचं लोकांना एक आकर्षण पण असतं की ज्या प्रकारे तुम्ही खरंच राहता त्या प्रकारे नॉर्मल सिव्हिलियन लोक राहू शकत नाही. मग अशा वेळी एक कॉन्स्क्रिप्शन ज्याला म्हणतात, कॉन्स्क्रिप्शन मध्ये जेव्हा एक सक्तीची सैन्य प्रशिक्षण म्हणा किंवा सैन्याची सेवा काही काही देशांमध्ये आपण बघतो, भारतामध्ये पॉसिबिलिटी आहे का? भारतामध्ये काय तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? आपण विचार करणं कितपत योग्य आहे, म्हणजे पॉसिबल आहे का, गरज आहे का? काय तुमचं काय ओपिनियन आहे त्यावर? कॉन्स्क्रिप्शन बद्दल ही डिबेट भारतामध्ये बरीच चालते. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन प्रॉब्लेम आला की ते म्हणतात की प्रत्येकाला आर्मीत पाठवा. ज्यांची आर्मीची वय निघून गेलेली असतात ते म्हणतात की प्रत्येकाला आर्मीमध्ये पाठवा. पण बऱ्याच देशांमध्ये कॉन्स्क्रिप्शन आहे आणि जनरली हे कॉन्स्क्रिप्शन सिरिया, इस्रायल या जे काही देश आहेत की जिथे बरेच चॅलेंजेस असतात, त्यानंतर सिंगापूर, साऊथ कोरिया असे काही देश आहेत की जिथे कॉन्स्क्रिप्शन आहे. तर हे जे कॉन्स्क्रिप्शन आहे जनरली 10 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंत कॉन्स्क्रिप्शन बऱ्याच ठिकाणी असतं. आपण जर का बघितलं तर जे डेव्हलप कंट्रीज आहेत तिथे बऱ्याच त्या देशांमध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये त्यांनी सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये प्रत्येक फॅमिलीचा कोणतरी मेंबर गेलेला आहे. युरोपमधल्या छोट्या छोट्या देशांमध्ये त्यांनी युद्ध जवळून बघितलेलं आहे. आणि हे सगळं केल्यामुळे असं बऱ्याच वेळेला मला वाटतं की त्याच्यामुळे त्यांचं नॅशनलिझम जास्त आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. आपलं नॅशनलिझम बऱ्याच वेळेला सिजनल असतं की 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपलं नॅशनलिझम वाढतं, त्यानंतर बऱ्याच वेळेला कमी होतं. दॅट कुड बी माय परसेप्शन, इट मे बी राईट और रॉंग. पण सो कॉन्स्क्रिप्शन इज अ गुड ऑप्शन टू कन्सिडर. ह्याच्यामुळे आपल्या लोकांना आपल्या ऍडव्हर्सरीज बरोबर कसा सामना करायचा, एक
डिसिप्लिन लाईफ कसं जगायचं ह्याच्याबद्दल नक्कीच माहिती मिळेल. आपल्या युथला चांगल्या रीतीने ग्रूम करता येईल. पण ह्याच्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की आपलं साधारणपणे 2% आपल्या जीडीपीचा अलोकेशन इज फॉर द डिफेन्स. जवळजवळ 4-4.5 लाख करोडचा आपला कम्प्लीट बजेट आहे. त्या बजेटपैकी 25% ॲज इट इज गोज टू दी पे अँड अलाउन्सेस, पे अँड पेन्शन. आता जर का आपण हे आणखीन कॉन्स्क्रिप्शन जर का सुरू केलं तर हे बिल आणखीन वाढेल. हे बिल वाढल्यामुळे आपल्याला मॉडर्नायझेशनसाठी पैसे पुरत नाहीत. तर दॅट इज अ मेजर प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम जर का सॉल्व्ह करता आला तर मला वाटतं की आपल्याला ह्याचा विचार करता येईल. परत थोडस सैन्य भरती विषयी मला आठवतं आपण एका डिस्कशन मध्ये आपण हे म्हटलं होतं की एक 500 लोकांच्या भरतीसाठी तुम्ही म्हणाला होतात की 50,000 लोक येतात आणि खरंच म्हणजे हे टफ आहे, म्हणजे अवघड आहे म्हणावं की लोक प्रिपेअर्ड नसतात. तर तुमचं एक म्हणजे तुम्ही रिक्रुटमेंट पण केलेली आहे, म्हणजे सैन्य भरती नंतरच्या तुमच्या एका स्पीच स्टेशन मध्ये तुम्ही केलेली आहे. तर एका सामान्य मुलाला जर सैन्यामध्ये भरती व्हायचं असेल तर त्यांनी कुठल्या प्रकारच्या तयारी करायला पाहिजे? सैन्यामध्ये भरती खरं म्हटलं तर खूप सोपं आहे. 100 मार्क त्याला, मी जवानांबद्दल म्हणतोय, 100 मार्कांची रिटन टेस्ट असते आणि 100 मार्कांची फिजिकल असते. एका 17-18 वर्षाच्या मुलाला, 10वी पास मुलाला फिजिकल मध्ये तर प्रॉब्लेम खरं तर यायचाच कामा नये. आणि ज्यांनी 10वी पास केलेलं आहे, 9वी-10वीच्या पेपरचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये सीबीएसई सिलेबसचे, तर तेही काही जास्त कठीण नसतात. पण मुख्य प्रॉब्लेम असा असतो की आपल्याकडच्या लोकांना माहिती कमी असते किंवा माहिती करून घेण्याची इच्छा कमी असते. आता पूर्वी लोकांना माहिती नसायची, पण आता सर्व काही वेबसाईटवरती अवेलेबल आहे. आणि तरी सुद्धा आपले विद्यार्थी बरेचसे मित्र चाललेत म्हणून त्यांच्याबरोबर जातात आणि मग त्यांना धावता येत नाही. पहिल्या राऊंड त्याला 1600 मीटर धावायचं असतं, ग्राउंडचे 4 राऊंड, 400 मीटरच्या 4 राऊंड मारायचे असतात. ते पहिल्या राऊंड नंतरच ते कळतात. हे जर का त्यांनी तयारी करून गेले तर त्याच्यामुळे खूप फरक पडेल. आता बऱ्याच वेळेला आपले, मी मुंबईचा आहे, मला माहिती आहे की मुंबई सारख्या शहरामध्ये भरतीसाठी कोणी येतच नाही. आणि पश्चिम महाराष्ट्रातले बाकीचे जे जिल्हे आहेत ते मुंबईच्या सगळ्या वेकन्सीज खाऊन टाकतात. खरं तर ह्याचं एक आणखीन एक कारण असं आहे की जिथे डेव्हलपमेंट चांगली आहे तिथे आर्मीचा कल कमी आहे लोकांचा. त्यामुळे आपल्याकडे महाराष्ट्रातल्या लोकांचा आर्मीमध्ये जाण्यासाठी कल नक्कीच कमी आहे आणि तो हळूहळू आणखीन कमी होत चाललाय. ऑफिसर्स मध्ये सुद्धा मराठी मुलं खूप कमी आहेत. जी मराठी मुलं आहेत ते खूप चांगलं काम करतात. पण जर का आपण एक कम्पॅरेटिव्ह अनालिसिस केलं पूर्ण राज्यांचं, तर महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जसं असायला हवं त्याच्यापेक्षा बरंच कमी आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं हा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे जॉब्स भरपूर आहेत, इंडस्ट्रियलायझेशन खूप चांगलं आहे. त्यामुळे बरेचसे ज्यांना खूपच इच्छा असते ऍडव्हेंचरची, त्यांना आवड असते, असेच विद्यार्थी, असेच मुलं तिथे जातात ऑफिसर म्हणून आणि जवान म्हणून सुद्धा. बाकीच्या ठिकाणी, बाकीच्या आपल्या देशामध्ये बाकीचे जे अंडर डेव्हलप्ड स्टेट्स आहेत त्यांच्याकडे आपल्या ह्याच्यापेक्षा खूप जास्त आर्मीमध्ये जाण्याचा लोकांचा कल आहे. पण ह्याला काय सोल्युशन आहे मला माहित नाही, पण मराठी लोकांना तिथे जायला हवं, जाणं खूप आवश्यक आहे. वुमेन इन आर्म फोर्सेस याविषयी तुमचं काय मत आहे? आता नॉर्मली गर्ल्स खूप जॉईन होत आहे, तुमच्या काय म्हणजे व्ह्यू पॉइंट सांगाल का? गर्ल्स आर्मीमध्ये गर्ल्स खूप उशिरा सुरू झाली. पूर्वी फक्त डॉक्टर्स होते तिथे आणि
नॉन मेडिकल कोर मध्ये 93 मध्ये इंडियन आर्मीनी ऑफिसर कार्डर मध्ये जवानांना घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर घेतात, पण वेकन्सीज खूप कमी आहेत. म्हणजे दे आर व्हेरी व्हेरी लिमिटेड नंबर ऑफ वेकन्सीज. सो फॉर अ गर्ल टू जॉईन, it is extremely difficult and it's very challenging, very competitive. To give you an example, every 6 months CDS ची परीक्षा होते, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस ची परीक्षा होते. त्याला जवळजवळ 2 ते 2.5 लाख मुली अपिअर होतात. त्या 2 ते 2.5 लाख मुलींच्या पैकी साधारणपणे 3,000, 2.5 ते 3,000 मुलींना रिटर्न टेस्ट मध्ये पास केलं जातं. युपीएससी ची परीक्षा असते, त्या 2.5 ते 3,000 मुलींना युपीएससी मध्ये पास केलं जातं. ह्याच्यापैकी 60-70 मुली इंटरव्ह्यू पास होतात, जो सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचा 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो. ती टेस्ट पास होतात आणि त्यानंतर वेकन्सीज फक्त 30 ते 35 असतात. सो आउट ऑफ 2 lakh, Yeah. only 35 girls can join. So it's a very competitive world for the girls. Whereas for boys it is relatively much easier. त्यांचा कट ऑफ खूप वरती असतो. पण द थिंग्स आर चेंजिंग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. थिंग्स आर चेंजिंग. द वेकन्सीज वाढतायत मुलींच्यासाठी. गेल्या वर्षीपासून मुलींना जवानांच्या मध्ये सुद्धा भरती व्हायला संधी दिली गेलेली आहे. पहिली बॅच 110 मुलींची पहिली बॅच बँगलोरला कोर ऑफ मिलिटरी पोलीसच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये ट्रेनिंग घेत आहेत. मला वाटतं 1-2 महिन्यात त्यांचं ट्रेनिंग संपेल आणि त्या रेड बेरे घालून मिलिटरी पोलीसच्या ड्युटी करायला सुरुवात करतील. तर आहे आपल्याकडे, सुरुवात आहे, स्लो आहे, पण मला वाटतं आपल्या सोसायटीला थोडासा वेळ लागेल मुलींना त्या कमांडिंग रोल मध्ये बघण्यासाठी. पण वी आर मुव्हिंग इन द राईट डायरेक्शन. Thank you. सर, एक मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक. तुम्ही खूप वर्ष तुमच्या सेवेतली जम्मू काश्मीरमध्ये काढली आणि तुमच्या कारकिर्दीमध्ये कारगिलचं युद्ध झालं. तुम्ही युद्धामध्ये सहभाग घेतलात आणि मी इथे आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, कारगिलच्या युद्धामध्ये पीक 5220 हे ब्रिगेडियर साहेबांच्या कमांड खाली त्यांनी सर केलं, जिंकलं आणि या त्यांच्या गॅलंट्रीसाठी त्यांना सेना मेडल मिळालं. सर, तुम्हाला नक्कीच सॅल्यूट आमच्यातर्फे. तर आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना नक्कीच तुमचे या कारगिलच्या युद्धातले अनेक किस्से ऐकायला आवडतील. स्टेज इज ऑल युअर्स सर. त्याला वेळ लागेल, पण नक्कीच सर. ट्राय टू बी ब्रीफ. यु नो, मे मध्ये जेव्हा याची सुरुवात झाली, मे मध्ये काय झालं की 2 मेला तुर्तुकच्या समोर किंवा सिएचन ग्लेशियरच्या समोर आपल्या ऍडव्हर्सरीचे एक हेलिकॉप्टर दिसलं होतं आणि त्या हेलिकॉप्टरनी खाली गन्स लावून, म्हणजे आर्टिलरीचे गन्स लावून 6 चक्रा मार. म्हणजे असं जाणवलं की सिएचन ग्लेशियरच्या समोर, सिएचन ग्लेशियर हा तुर्तुकला जवळचा भाग आहे, म्हणजे लागूनच आहे तो. तर असं वाटलं की तुर्तुकच्या समोर काहीतरी बिल्डअप होतोय आपल्या ऍडव्हर्सरीचा. तर हे 2 मेला झाला. तर लगेच लोकांचे कान टवकारले की हे दिस अनयुज्युअल, असं कधी होत नाही, असं का होतंय. आणि त्यानंतर 3 तारखेला तुम्ही ऐकलं असेल, ताशी नामग्याल नावाचा एक धनगर होता, जो बटालिकमध्ये फिरत होता, आपली जनावरं घेऊन गेला होता आणि तिथे त्यांनी बघितले काही पठाणी ड्रेसमध्ये काही सोल्जर्स, शत्रूचे काही सोल्जर्स तिथे फिरत होते किंवा काहीतरी कामं करत होते भारताच्या एरियामध्ये. तर त्यांनी खाली येऊन आर्मीला त्याची खबर दिली की असं असं होतं इथे, तर काहीतरी गडबड आहे. आता या जेव्हा 2 गोष्टी एकमेकांनी हेडक्वार्टरनी जोडल्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. पूर्वी असं वाटलं होतं की कदाचित टेररिस्ट, काश्मीरमध्ये टेररिस्टचा प्रॉब्लेम कॉमन होता, पंजाबमध्ये टेररिस्टचा प्रॉब्लेम नुकताच निवडला होता. तर आधी वाटलं होतं की कदाचित तिथे टेररिस्ट येऊन बसले असतील आणि त्यांना तिथून फक्त हकलवायचंय. आणि त्या एरियामध्ये जनरली 1 किंवा 2 बटालियन्स ज्या रिझर्व्ह ठेवलेल्या असतात.
तर आमची बटालियन त्यावेळेला त्या एरिया असा येतो की पूर्ण लडाखमध्ये ऍव्हरेज अल्टिट्यूड इज अबाउट 14,000 प्लस. आता त्या अल्टिट्यूड मध्ये तुम्हाला काम करायचं तर यू टू बी अक्लामटाइज्ड. त्या अल्टिट्यूड मध्ये ऑक्सिजन इज अबाउट 20% ऑफ दी मीन सी लेवल. तर त्या सिच्युएशन मध्ये काम करण्यासाठी तुमच्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढवणं आवश्यक असतं. तर ते हळूहळू वाढतं आणि त्याला जवळजवळ 8 ते 10 दिवस कधी 12 दिवस लागतात डिपेंडिंग ऑन व्हॉट अल्टिट्यूड यू हॅव टू ऑपरेट. तर आणि आमची बटालियन तिथे अवेलेबल होती. तर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुर्तुकच्या समोर काही गन्सची मुवमेंट झालेली आहे, तुम्ही रातोरात निघा. आणि म्हणजे संध्याकाळी 4 वाजता आम्हाला सांगितलं की रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्याकडे गाड्या येतील. आणि आम्ही होतो इन अ प्लेस कॉल्ड कॅरी. दिस इज अ ब्युटिफुल प्लेस ऑन दी बँक्स ऑफ इंडस रिव्हर. आणि तिथून आधी 150 किलोमीटर लांब लेहला जायचं आणि लेहच्या पुढे आणखीन 300 किलोमीटर 200 किलोमीटर लांब तुर्तुकला जायचं होतं आम्हाला. 2 ते 3 दिवसांचा जर्नी होता. आणि माहिती काही नव्हती, कोणालाच काही माहिती नव्हती. तिथे गेलो आम्ही. तिथे पण काही लोकांना त्याच्याबद्दल काही कल्पना नव्हती. असं काहीतरी ऐकलं होतं त्या लोकांनी की असं काहीतरी झालंय. तर आम्ही तिथे गेलो आणि तिथे तुर्तुक जे गाव आहे आता तर थोडं मोठं झालंय, पूर्वी ते खूपच लहानसं गाव होतं. आणि ही 1999 ची गोष्ट आहे. तुर्तुक इन्सिडेंटली इज अ विलेज ऑफ आर्यन ओरिजिन. तिथले सगळेचे सगळी माणसं गोरीपान, 6 फुटापेक्षा उंच, मुली सुद्धा खूप सुंदर, असं एक खूप चांगलं गाव आहे. आणि लहानसं गाव आहे, काही जास्त मोठं गाव नव्हतं ते. आम्ही तिथे गेलो आणि तिथे राहायला काही जागा नव्हती. तर तिथे त्यांची जी शाळा होती, जिल्हा परिषदेची शाळा होती, त्यांना आम्ही सांगितलं तुमचं ग्राउंड द्या आम्हाला. आम्ही ग्राउंडवरती काही दिवस आम्हाला इथे राहावं लागेल, कदाचित 3-4 दिवस राहावं लागेल आणि नंतर आम्ही पुढे निघून जाऊ. तर तिथे आम्ही टेंट वगैरे लावले. रात्री पोचलो. रात्री टेंट लावले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सीओनी आमच्या सांगितलं, कमांडिंग ऑफिसरने सांगितलं की 9 वाजता आपण कॉन्फरन्स करू आणि 9 वाजता कॉन्फरन्समध्ये सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय होईल, काय करायचं प्लॅन ठरेल. तर सकाळी आम्ही 7 वाजल्यापासून सगळे टेंट नीट लावत होतो आणि 7 नंतर पटापट तोपर्यंत ब्रेकफास्ट वगैरे करून आलो होतो आम्ही आणि सगळे व्यवस्था बघत होतो. 8 वाजले, टेंट बरोबर सगळे नीट लावून झाले होते. चांगले आर्मीची लेआउट खूप सुंदर असते. जेव्हा एखादा कॅम्प लावायचा असतो, खूप चांगला कॅम्प लावलेला असतो. 8:30 वाजता आमच्यावरती पहिला शेल आर्टिलरीचा पडला आणि हा आर्टिलरीचा शेल पडला आमच्या सिग्नल इक्विपमेंटच्या टेंटवर. तिथे पोचल्याच्या 12 तासाच्या आत आमचा एक टेंट, त्याच्यामध्ये 2 जवान आणि पूर्ण सिग्नलचं इक्विपमेंट संपलं होतं. आणि त्यानंतर मग भारताला कळलं की दिस इज समथिंग मोर डिफरंट, दिस इज समथिंग मोर सिरियस. एखादा जवान लूज करणं ही दिस इज फॉर द आर्मी, दिस इज द अल्टिमेट सॅड थिंग. आणि विदिन जस्ट लँडिंग दॅट. आणि नंतर आम्हाला कळलं की आम्ही एकदम व्हॅलीच्या समोर होतो आणि व्हॅलीच्या समोर एक आर्मीची ऍडव्हर्सरीची पोस्ट होती तिथे. आणि तिथून नंतर हे कळलं की तुर्तुक मधल्या 2 जणांनी आमच्या कॅम्पवरती आर्टिलरी शेलिंगचं डायरेक्शन केलं होतं, कसे आमच्यावरती पाडवायचे त्या तुर्तुक मधल्या लोकांनी सांगितलं होतं. इन्सिडेंटली तुर्तुक हे पूर्णच्या पूर्ण गाव आपल्या ऍडव्हर्सरीकडे होतं. आणि त्यावेळेला मेजर रिंचन, ही वॉज अ महावीर चक्र बार अँड सेना मेडल, त्यांनी 71 मध्ये ही जागा पूर्णच्या पूर्ण कॅप्चर केली होती आणि त्यानंतर ती भारतात आली. 71 पर्यंत ही पूर्ण जागा आपल्याकडे नव्हती आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचे तिथली ॲफिलिएशनही कमी होतं. आता ऑब्व्हियसली एव्हरीबडी इज नाऊ पार्ट ऑफ इंडिया. पण ते जेव्हा झालं त्याच्यानंतर मग एव्हरीबडी बिकेम व्हेरी सिरियस. त्याच्यानंतर
एव्हरी मुवमेंट बिकेम व्हेरी टॅक्टिकल. आणि त्यानंतर माझ्याकडे 2 मेन टास्क आले होते. तिथे जेव्हा त्यानंतर आम्ही 4थ्या दिवशी तिथून बाहेर निघालो आणि एक वरती आमच्या पोस्टवरती गेलो. माझी पोस्ट जवळजवळ 4,500-4,000 मीटरवरती होती. म्हणजे साधारणपणे 16,000 फुटावरती होती. आणि तिथे गेल्यावरती त्या पूर्ण तुर्तुकमध्ये जाणारे आम्ही पहिलीच बटालियन होतो. 71च्या नंतर 99 पर्यंत कोणी तिथे गेलं नव्हतं. आणि तिथे गेल्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या डावीकडची जी बटालियन आहे, उजवीकडे सिएचएन ग्लेशियर होतं आणि जी डावीकडची जी बटालियन आहे त्यांच्याशी आम्हाला कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करणं आवश्यक होतं. आणि तो कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करण्यासाठी आम्हाला तिथे टेलिफोनची केबल लावणं आवश्यक होतं. आता ती केबल लावायची तर डिस्टन्स जवळजवळ 9 किलोमीटरचं डिस्टन्स होतं माझ्या पोस्ट पासून ते आमच्या नेबरिंग बटालियनच्या इंडियन पोस्ट पर्यंत. 16,000 फुटावरती होतो आम्ही आणि माउंटन मध्ये थोडासा वेळ लागतो. तर मला वाटलं की साधारणपणे 9 किलोमीटर आहे, साधारणपणे 7 ते 8 जास्तीत जास्त 8 ते 9 तासामध्ये आपण पोहोचून जाऊ तिथून. आणि त्याप्रमाणे आम्ही तयारी केली स्वतःची. आम्ही म्हटलं होतं की तिथे जाऊ आणि लाईन लावून आम्हाला त्या दिवशी रात्रीपर्यंत परत येता येईल. किंवा जनरली दिवसाच्या सुमारास कोणी चालत नाही, कारण त्यावेळेला ऊन खूप स्ट्रॉंग असतं. त्या उन्हामध्ये चालणं कठीण होतं. त्यामुळे रात्रीची मुवमेंट असते. तर पहिल्या दिवशी रात्री जायचं आणि दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत परत येऊ आम्ही. आणि मग आम्ही चालायला सुरुवात केली. आम्ही साधारणपणे रात्री 2:30-3 ला सुरुवात केली होती. तर पहिले 3 किलोमीटर तर 3-3.5 किलोमीटर पहिले फटाफट निघून गेले. आणि त्यानंतर तिथे आम्हाला पहिलं ग्लेशियर लागलं. आणि त्या ग्लेशियरचा सर्वात पहिला आमच्या समोर आला तो देयर वॉज अ आईस वॉल, बर्फाचा कडा. It was almost 25 feet ice wall and there was no way we could have skirted it. आणि आमची तयारी होती, पण 25 feet is much more than what we could have imagine. आणि त्या एरियामध्ये काहीच there was no intelligence. त्यामुळे काही कल्पना नव्हती की काय असेल. आणि 25 फुटावरती निव्वळ तो आईस वॉल क्रॉस करण्यासाठी आम्हाला 2.5 तास लागले. अँड दॅट वॉज अ टफ वन. आणि तिथे मग वरती चढल्यानंतर तोपर्यंत ऊन निघालं होतं. आणि ऊन निघाल्यानंतर इट बिकम व्हेरी डिफिकल्ट. यू स्टार्ट डिहायड्रेटिंग. आतमध्ये घाम यायला लागतो. 2-2 जॅकेट घातलेले असतात, वोलन जॅकेट आणि ते दुसरे काय जे तसले थंड प्रदेशातले जॅकेट असतात. तर आणि आतमध्ये घाम यायला लागतो. साधारणपणे 11-12 वाजले आणि नॉट अ प्लेस टू रेस्ट. कुठेही अशी जागा नव्हती. इट वॉज 3 किलोमीटर पर्यंत कम्प्लीट ग्लेशियर होत. आणि स्टॅकपाचो ग्लेशियर त्याचं नाव होतं. आणि आम्ही चालत होतो. सगळ्यांच्या बाटल्या संपल्या, पाणी संपलं. खाली वाकून ते बर्फ हातात घ्यायचो, बर्फ तोंडात टाकायचो, परत चालायचो. आणि जवळजवळ अर्ध ग्लेशियर गेलं आणि आमच्यातला एक जण आजारी पडला. तो म्हणाला, आता मला चालताच येत नाही. आणि म्हणजे आम्हाला दिसायला लागलं की ही कुड नॉट ब्रीथ प्रॉपर. ही वॉज हॅव्हिंग ब्रीथिंग. मग त्याला उचलून घ्यावं लागलं. सो ऑल इन ऑल इट वॉज अ टफ वन. म्हणजे हे सगळं करून आम्ही शेवटी पोचलो. आम्ही 2:30-3 ला निघालो होतो सकाळी. ते आम्ही रात्री 8 वाजता पोचलो तिथे. आणि इट वॉज अ व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग टास्क, व्हेरी मेमोरेबल जर्नी. आणि जस्ट फायटिंग द मदर नेचर. काही ऍडव्हर्सरी कडून काही प्रॉब्लेम नव्हता. जस्ट फायटिंग, दिस हायलाइट दी challenges that the nature can pose at you, the terrain can pose to you. आणि तिथे पोचलो आणि नंतर सगळेजण 24 तास झोपून गेले. आणि तिथे गेलो 24 तास. ऑब्व्हियसली लाईन लावली. लाईन तिथे गेल्यावरती सीओला रिपोर्ट दिला की लाईन लावलेली आहे. आणि त्या लोकांनी आमची हालत बघितली. तिथे एक सिख बटालियन होती, त्यांनी आमची हालत बघितली.
आम्हाला त्यांनी थोडस नीट जागा दिली राहायला. आणि मग 24 तास सगळेजण खरं तर शरीराने तर दमले होते आणि मनाने खूप थकले होते. ते एवढा वेळ चालत राहणं, व्हाईट आउट कंडिशन, समोर आजूबाजूला दिसायला काही नाही, यू आर ड्रेंच्ड इन युअर स्वेट. इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग टास्क. आणि बट इट वॉज गुड फन नाव यू थिंक ऑफ इट. मजा आली त्यावेळेला. तो जर का कदाचित आमचा एखादा कॅज्युअलिटी झाला नसता तर आम्ही कदाचित काम आणखी लवकर आणि वेळेवरती केलं असतं. आणि त्यानंतर आता तुर्तुक ही जागा अशी होती की तिथे सर्वात पहिल्यांदा इन्फिल्ट्रेशन नोटीस झालं होतं. पण ही जागा इथून हायवे वॉज नॉट विजिबल. त्यामुळे तिथे जो एनिमी आला होता त्यांना हायवेला इंटरडिक्ट करणं जमणारं नव्हतं. वेरएज द्रास, कारगिल, बटालिक तिथून हायवे इंटरडिक्ट होत होता. त्यामुळे युद्ध सुरू झालं आणि आम्ही सर्वात पहिल्यांदा डिप्लॉय झालो होतो आणि आम्ही सर्वात शेवटचे ऑपरेशन्स केले. सर्वात पहिली ऑपरेशन ही सगळी द्रास, कारगिल आणि बटालिकमध्ये झाली. आणि जेव्हा टायगर हिल, तोलोलिंग कॅप्चर झाले, बत्रा टॉप हे सगळे कॅप्चर झाले आणि त्याच्यानंतर मग शेवटी लक्ष तुर्तुककडे वळलं आणि आम्हाला साधारणपणे 9 जुलैला टास्क मिळाला की 0.5220 ला कॅप्चर करायचं. तर 9 जुलैला पहिल्यांदा सकाळी आम्हाला कळलं आणि 10 जुलैला आम्ही त्याच्या 5220च्या समोर म्हणजे त्याच्या दॅट वॉज टू द वेस्ट ईस्ट ऑफ इट एक 5350 नावाचं एक पिंपल फीचर होतं, म्हणजे फ्लॅट व्हाईट फीचर होतं. त्याच्यापेक्षा उंचावर होतं पण 5220 वॉज अ कोनिकल फीचर, हा थोडस वाईड फीचर होतं. तर आम्ही ठरवलं की त्या ठिकाणी जायचं आणि पूर्ण 10 तारखेला आम्ही सकाळी तिथे निघालो आणि इट वॉज अबाउट 3-4 किलोमीटर्स तिथे पोहोचलो. त्याचा जो शेवटचा 300 मीटरचा जो डिस्टन्स होता दॅट वॉज अ व्हेरी टफ क्लाइंब. बाकी नॉर्मल होतं, देवर नॉट मच. तर तिथे गेलो आणि तिथे मग 24 तास आम्ही तिथे बसून राहिलो. 24 तास बसून फक्त वी वर ऑब्झर्विंग आवर ऍडव्हर्सरी. हा काय करतोय, किती माणसं आहेत, त्यांचं काय रुटीन आहे. आणि 24 तासामध्ये इट्स व्हेरी टफ जॉब, यु नो. जस्ट लाय डाऊन ऍट वन प्लेस विदाउट मुव्हिंग अँड अंडरनीथ इट्स ऑल स्नो. ऑल मुवमेंट हॅज टू बी व्हेरी व्हेरी टॅक्टिकल. तर तिथे गेलो पण आम्ही तिथे बघितलं की साधारणपणे एक मध्यवर्ती एक त्यांचा बंकर होता. तो इट वॉज अ डबल डेकर बंकर. खाली माणसं राहत होती आणि वरती एक मशीन गनची बॅरल दिसत होती. त्यांनी वरती लावली होती आणि कदाचित त्यांचा तो ऑब्झर्वेशन पोस्ट होता. आणि त्याच्या एका बाजूला एक बंकर होता, दुसऱ्या बाजूला 2 बंकर होते आणि साधारणपणे 12 माणसं आम्हाला मोजता आली. पाठीमागे 1-2 बंकर असायची शक्यता होती. म्हणजे साधारणपणे 15 ते 18 दुश्मनच्या जवानांचा तो एक पोस्ट होता. आणि त्यांना ते आरामात, त्यांनी काही आम्हाला बघितलं नव्हतं, त्यांचं सगळं काही आरामात चाललं होतं, त्यांच्याकडे काही तसा प्रॉब्लेम नव्हता. आणि आम्हाला टास्क होता की 14 तारखेला अमावस्या होती. 14 तारखेला 14 जुलैला त्या दिवशी सरप्राईज, यू कॅन मेंटेन द सरप्राईज. तर त्या दिवशी जाऊन ती कॅप्चर करायचा होता तो फीचर. आणि त्यावेळेला माझ्याकडे टास्क होता या 5220 ला जाणारा जो रस्ता होता हा तोच त्या तुर्तुक नाल्यातून जाणारा होता, ज्या नाल्यातून आमच्यावरती पहिल्यांदा बॉम्ब पडला होता. आणि त्या नाल्यामधून 3 किलोमीटर जवळजवळ पूर्ण ओपन मध्ये जायचं होतं. आणि त्याच्यामधून ओपन मधून आत जाणं आणि विदाउट डिटेक्शन वॉज अ व्हेरी टफ जॉब. तर माझ्याकडे टास्क आला होता की 5330 वरती फायर बेस एस्टॅब्लिश करायचं आणि अशा रीतीने फायर बेस वरून दुश्मनला एंगेज करायचं की त्यांना आपल्या ऍडव्हान्सिंग ट्रूप्स वरती फायर नाही करता आलं पाहिजे. आणि 11 तारखेला आम्हाला सांगितलं की नाव यू आर गुड टू गो. आणि तिथे जायचं तर माझ्याकडे एक मिसाईल होतं, 2 मशीन गन्स होते, 2 हेवी मशीन गन्स होते, 2 ग्रेनेड लॉन्चर होते, ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चर, आणि 6 मोटर्स होते. आता एक एक मोटर
ही साधारणपणे 75 किलोची असते. त्याचा एक एक बॉम्ब हा 10 किलोचा असतो. असे आम्हाला 600 बॉम्ब घेऊन जायचे होते. त्यानंतर 6 मोटर्स घेऊन जायचे होत्या. मशीन गनचे बेल्ट घेऊन जायचे होते. मिसाईल्स 4 मिळाली होती, ती 4 मिसाईल्स घेऊन जायची होती. आणि ग्रेनेड लॉन्चर, एक एक ग्रेनेड लॉन्चरचा जो बेल्ट असतो तो 25 किलोचा. असे 150 ग्रेनेड लॉन्चर होते. म्हणजे जवळजवळ आमच्याकडे 8000 किलोचं सामान होतं आणि माझ्याकडे जवान होते टोटल 22. आणि आम्ही दर दिवशी 3 ट्रिप करायचो वरती. आणि इट वॉज, लेट मी टेल यू, 3 ट्रिप करून रात्री अजिबात हातापायात त्राण उरायचं नाही. आणि ट्रिप सांगितलं शेवटचे 300 मीटर दॅट वॉज अ व्हेरी टफ वन. आणि ॲट ऑलमोस्ट 17,000 फीट, 17,000 फीट वरती एवढं सामान घेऊन जाणं, इट वॉज क्वाईट अ टफ. आणि तिथे पोर्टर वगैरे काही नव्हते किंवा कोणाची मदत घेता येणं शक्य नव्हतं, कारण सिक्रेसी वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. सिक्रेसी अँड द टायमिंग ऑफ अटॅक वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट कुड नॉट हॅव बीन डायव्हर्ज. तर 13 तारखेच्या रात्री आम्ही तिथे पोहोचलो. 14 तारखेला पूर्ण दिवसभर आम्ही तिथे होतो. 14ला रात्री आमच्या कंपनीजनी मुवमेंट करायला सुरुवात केली. आणि as luck would have it, that people had not known the problems in that area. It was a completely virgin territory. It was, I mean, Indian territory होती ती, पण त्या इंडियन टेरिटरीमध्ये इंडियन सोल्जर्स कधीच गेले नव्हते. त्यामुळे जो आम्हाला वाटलं होतं की 6-7 तासामध्ये त्यांना पोचता येईल, त्यांना तिथे रात्रीचा 2 वाजता अटॅक होणार होता. रात्रीचे 3 वाजले तरी पण त्यांचा तिथे येण्यासारखं काही दिसलं नाही. त्यांना उशीर झाला यायला पोचायला. And then I got worried की जर का त्यांना, if they get daylighted, then the enemy would have them, choose them, very easily. So then I sought permission. In fact, permission was a different thing. My commander asked me, "What do you recommend?" So I told him, "We can't keep waiting. If I keep waiting and if our troops get daylighted, त्यांना पुढे अजिबात हलता येणार नाही." आणि 2 वाजताचा अटॅक होता. आम्ही साधारणपणे 2:15 वाजता वी ओपन्ड आवर फायर. अँड लेट मी टेल यू, इट वॉज अ बिग डिओल. पहिला, लकीली वी हॅड अ व्हेरी गुड मिसाईल फायर. पहिलं मिसाईल त्यांनी, ते जे मेन बंकर होता त्याचा, डबल डेकर बंकर होता, त्याच्यावरती घातला आणि दॅट बंकर वॉज डिमोलिश्ड. आणि त्यानंतर our fire was very, very effective. We'd been able to maintain the surprise. The enemy was caught napping. त्यांना अजिबात कळलं नाही काय झालेलं आहे ते. जवळजवळ 1-1.5 तास फायरिंग आमचं चाललं. They did not fire back. They didn't know what hit them. आणि luckily by the time our troops walked in, they had a very easy way up. आणि नंतर आम्ही जेव्हा वरती पोहोचलो तर त्यावेळेला ऑब्व्हियसली the enemy had already run away. There were a few bodies lying there. But that main bunker, where that adjacent to that bunker, it was an adjacent bunker of a company commander. And that company commander was a young captain, enemy captain. And that boy, I still remember that face. He had died looking at his 2-year-old girl. He had bled to death. त्याच्या मध्यवर्ती भागी कुठे लागलं नव्हतं, फक्त हातापायाला लागलं होतं. बट ही कुड नॉट हॅव मूव्ड फ्रॉम देअर. ही ब्लेड टू डेथ लुकिंग ॲट हिज स्मॉल चाइल्ड. बट दॅट्स द आयरनी ऑफ वॉर, either he will kill you or you have to kill him. But that's a very unfortunate part. People don't realize the soldiers don't like war. They are forced to do this. But it's a very difficult life, and you don't like this. The soldiers don't like violence. Then we did up that area, and that area is now with the Indian Army. And so thereafter we continued staying there for another month, and thereafter we went back to our
area where we were, Cary, we went back and he handed over that area to some other battalion. So that was Kargil. Did I take too long? No, not really. इतकं ते मनोरंजक वाटतं ऐकायला, पण आय एम शुअर तुम्ही जेव्हा त्या परिस्थितीत स्वतः होता तेव्हा तुम्हाला असं कधी वाटलं नसेल की मी ह्या गोष्टी म्हणून सांगेन नंतर लोकांना. खरंच म्हणजे तुमच्या लोकांची कमाल आहे, तुमची जी सहनशक्ती आहे आणि तुमची जी एन्ड्युरन्स आहे त्याला म्हणजे त्याला तोड नाही खरंच. But let me tell you, I joined the army to get an opportunity to fight a war. And this was a lifetime opportunity. आणि मीच नाही, प्रत्येक जण, स्पेशली प्रत्येक ऑफिसर हा आर्मी जॉईन करतो सो दॅट ही गेट्स अन ऑपॉर्च्युनिटी टू फाईट अ वॉर. सो आय वॉज वन ऑफ द लकी वन्स टू गेट दिस ऑपॉर्च्युनिटी. आणि मला अजून आठवतं की जेव्हा मी तिथून बाहेर निघालो, यु नो, देयर वॉज सो मच ऑफ सॅटिस्फॅक्शन. आय हॅड स्प्रिंग इन माय फीट. We were dancing back, you know, we had achieved something very, very substantial. Sure. Yeah. तुम्ही जेव्हा आता ते सोल्जरचा इन्सिडेंट सांगितलं, म्हणजे तेव्हा म्हणजे आम्ही लहानपणी वाचलेला पोएमचा मला आठवण येते. जर इन द वॉर ओनली वी फाईट विथ इच अदर. जर आम्ही वॉरच्या बाहेर भेटलो असेल तर वी वुड हॅव सेट टुगेदर टू हॅव अ कप ऑफ टी और कॉफी. Absolutely. तसंच वाटलं, म्हणजे अगदी डोळ्यासमोर आलं. I encountered the staff officer of that brigade in a UN mission. Oh, okay. Yeah. When I asked him where he said it was opposite the same brigade where I went in for the war. So obviously we didn't exchange any notes on that score, but we had a very good time. We never had this problem. आम्ही त्यांच्याकडे शनिवारी रविवारी ते इंडिया हाऊस मध्ये यायचे, कधी आम्ही त्यांच्याकडे जायचो, बिर्याणी खायचो. वी हॅड अ व्हेरी गुड टाइम. आउटसाइड इंडिया वी वर व्हेरी गुड फ्रेंड्स. तसंच अनेक तुमच्याकडे गोष्टी असेल. म्हणजे रिसेंटली म्हणजे आता झालं थोडी वेळ, उडीचा विषय, त्याच्यात पण तुमच्या इन्व्हॉल्वमेंट होतं, पोस्टिंग उडीला होत्या. उरीला आता उरी हॅज कम इन टू लाईमलाईट. पण जे तिथे सर्जिकल स्ट्राईक झाली किंवा त्याच्या आधी उरी मॅसेकर झालं. पण मी जेव्हा उरीला होतो दॅट वॉज 95 to 97. त्यावेळेला सीज फायर जे आहे, आपल्या ऍडव्हर्सरीची जे सीज फायर आहे ते 2003 मध्ये झालं, नोव्हेंबर 2003. तर त्याच्या आधी दोन्ही देशांमध्ये लाईन ऑफ कंट्रोल वरती भरमसाठ फायरिंग व्हायचं. म्हणजे एवढं फायरिंग, आर्टिलरी शेलिंग एवढं व्हायचं की मुवमेंट करणं खूप कठीण जायचं. आणि म्हणजे दॅट युज्ड टू बी द एम. आपल्या समोरच्या शत्रूला किंवा ते आम्हाला हलू द्यायचे नाहीत आणि आम्ही त्यांना हलू द्यायचं. आणि प्रत्येक युनिटला आपल्या समोर यु नो काही प्रोटेक्टिव्ह पेट्रोल किंवा काही अर्ली वॉर्निंग एलिमेंट्स ठेवायला लागायचे. आता त्या अर्ली वॉर्निंग एलिमेंट्स हे जनरली 8-10 जणांचं एक सेक्शन असायचं. आता त्या अर्ली वॉर्निंग एलिमेंटला सामान कसं पोचवायचं, कारण दिवसाच्या वेळेला फॉरवर्ड स्लोप वरती तुम्हाला शत्रू मुवमेंट करू देत नाही. तर त्यावेळेला मग फक्त रात्रीच्या वेळेला आम्ही त्यांना खाली जायचो, त्यांना भेटायला, त्यांची पत्र द्यायची, त्यांचं राशन द्यायचं, त्यांना फ्रेश द्यायचं, दूध द्यायचं. दूध तर काही नव्हतं, मिल्क पावडर असायची त्यावेळेला. आणि यू कम बॅक इन द. आणि ज्यांना सुट्टीवर जायचे ते वी यूज टू टर्न देम ओव्हर एव्हरी 15 days. आणि अशा रीतीने ते फॉरवर्ड स्लोपवरचे जे अर्ली वॉर्निंग एलिमेंट्स असायचे त्यांचं अतिशय कठीण काम असायचं, कारण तिथल्या कुठल्या तरी झोपडीमध्ये त्यांना राहावं लागायचं. तिथे तुम्हाला बंकरही बनवता येत नाही, कारण तो तुम्हाला बंकर बनवू देत नाही. आणि ज्या एक्झिस्ट झोपड्या आहेत किंवा एखादं मोठं झाड असेल, त्या झाडाच्या बुंध्याच्या पाठी तुम्ही काहीतरी तुटकं फुटकं काहीतरी सामान लावायचं, दगड लावायचे आणि रात्रीच्या वेळेला दगड लावायचे आणि त्याच्या आतमध्ये राहायचे. आणि काही जण तिथे जी जुनी काश्मीरी लोकांची घरं होती, आता ती घरं तिथे कोणी राहायचं नाही, कारण एवढं फायरिंग व्हायचं, ती घरं सगळी रिकामी होती. तर काही जण त्या घरांमध्ये राहायचे. तर अशीच आमची एक अर्ली वॉर्निंग माझ्या कंपनीची, मी कंपनी कमांडर होतो आणि माझ्या कंपनीची एक अर्ली वॉर्निंग एलिमेंट तिथे फॉरवर्ड स्लोप वरती राहायचं. आणि त्या ही होती 95 आम्ही गेलो त्यावेळेला, पहिला विंटर. ऑक्टोबरला विंटर सुरू होतो. ऑक्टोबर, डिसेंबर सुरू झाला तरी पण
ऊन कमी होत नव्हतं. विंटर म्हणजे जनरली नोव्हेंबरमध्ये विंटर होतो आणि पहिला बर्फ होतो. आणि आता डिसेंबर अर्धा संपत आला होता तरी तिथे बर्फाची काही चिन्ह नव्हती. आणि खूप गवत उगलेलं असायचं, उगवायचं तिथे, आणि फायरिंग चालू राहायची. तर डिसेंबरच्या मध्ये एका दिवशी सकाळी त्यांच्या मशीन गन फायरमुळे, मशीन गन फायर काय असते की मशीन गन मध्ये एव्हरी 5th राऊंड इज अ इन्सेंडियरी राऊंड. ती रात्रीच्या वेळेला चमकते, त्याला आग लागते आणि ती चमकते, आणि त्याच्यामुळे तुम्हाला कळते की तुम्ही रात्रीच्या वेळेला जी मशीन गनचं फायर करताय ते कुठच्या तुमच्या टार्गेटवरती बरोबर जातंय की नाही. आता दिवसाच्या वेळेला पण ते सेम एम्युनिशन वापरलं जातं, तिथे काही टार्गेट बघायची आवश्यकता नसते, पण ते इन्सेंडियरी राऊंड त्याच्यामध्ये असतेच. ह्या एका इन्सेंडियरी राऊंडनी आमच्या तिथल्या बाजूच्या गवताला आग लागली. आणि गवताला आग लागल्यानंतर हे पूर्ण जे लाकडाचं जी हट होती, छोटीशी हट होती, त्याच्यामध्ये 10 माणसांना राहायचं होतं, एकच रूम होती त्याच्यामध्ये. बघता बघता ही हट 15 मिनिटात पूर्णपणे जळून खाक झाली. आणि त्याच्यानंतर ही पोरं आमची आतली होती, फक्त ते राहत्या कपड्यानिशी, पण जे काही वेपन्स होती ती सगळी वेपन्स काढून बाहेर निघाली. लकीली आमचं अॅम्युनिशन पाठीमागे दुसऱ्या ठिकाणी होतं, त्यामुळे अॅम्युनिशनला आग नाही लागली, नाहीतर मग तिथे दे वुड हॅव बीन कॅटस्ट्रॉफिक. पण आमचे जवान तिथून वेपन्स घेऊन बाहेर निघाले आणि नुसते ते बाहेर उघड्यावरती दिवसभर बसून होते, आणि दोन्ही बाजूनी तुफान फायरिंग चाललं होतं. दिवसभर फायरिंग चालू राहिलं. अँड ॲज लक वुड हॅव इट, दुपारी 2 वाजता क्लाउड्स यायला सुरुवात झाली. 4 वाजेपर्यंत इट वॉज थिक डार्क आणि पहिला स्नो पडायला सुरुवात झाली. तो स्नो जर का थोडा वेळ आधी पडला असता तर आग लागली. आणि द फर्स्ट स्नो इज जनरली व्हेरी हाय इंटेन्सिटी स्नो. आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जवळजवळ 6-8 इंच बर्फ तिथे झाला होता. आणि इट वुड बिकम कम्प्लीट व्हाईट आउट एव्हरीवेअर. आणि मग त्यांना सामान रसद पोचवायची होती, त्यांच्याकडे काहीच नव्हतं, त्यांना चहा पण ते पिऊ शकले नसते, दिवसभर नुसतेच उघड्यावरती होते. मग त्यांच्यासाठी मी सामान घेतलं, आमचं सगळं विंटर क्लोदिंग बाहेर काढलं, जॅकेट, व्हाईट ट्राउझर, व्हाईट ग्लोव्ज, व्हाईट कॅप, सगळं काही काढून आम्ही व्हाईट ग्लोव्ज घालून खाली निघालो. खाली त्यांच्याकडे जाऊन पोचलो, त्यांना धीर दिला. त्यांचं मनोबल चांगलं होतं, त्यांच्याकडे तसं काही जास्त प्रॉब्लेम नव्हतं. आता त्यांना माहिती होतं की नाव दे वुड गेट टर्न्ड ओव्हर, दे हॅड हॅड द टफ डे, द टफ टाइम वॉज ओव्हर. The firing was over. Luckily, there was no injury to anyone, no casualty. आणि त्यानंतर आम्ही खाली गेलो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सगळं सामान, वेपन सगळे घेऊन निघालो, पण मशीन गनची जी स्पेअर बॅरल आहे ती आतमध्ये राहिली. स्पेअर बॅरल आत राहिली तर का मला विचारलं तेव्हा, तर त्याला काय सांगू मी. असं कर, आपण दोघे जरा जाऊन त्याला बघून येऊया, कुठेतरी असेल ती काढून टाकूया बाहेर, आता अंधारात दिसेल ती. तर त्यांनी पण व्हाईट ड्रेस चढवला आणि आम्ही दोघे तिथे गेलो. आणि त्या हटमध्ये आम्ही 2 स्टेप आतमध्ये गेलो आणि आमच्यावरती मशीन गनचा हेवी फायरिंग सुरुवात झाली. आणि क्षणार्धात मला कळलं की जिथे आग लागली होती ती एरिया पूर्ण काळी होती आणि त्याच्यामध्ये आम्ही व्हाईट ड्रेसमध्ये मुवमेंट करत होतो. One small movement, one small error can bring you back in a body bag. There is no chance for any error. आम्ही दोघांनी बाहेर जंप मारली, त्या 8 इंचाच्या स्नो मध्ये स्वतःला पूर्णपणे आतमध्ये घातलं. जवळजवळ 40 मिनिटं आम्ही त्या स्नो मध्ये असे उताणे पडलेलो होतो. आतमध्ये त्या थंडीमध्ये घाम फुटला होता आतमध्ये. आणि पण luckily our adversaries firing was so good that we didn't suffer any casualties. And 40 मिनिटांनंतर हळूहळू तिथून बाहेर निघालो आणि यु नो लौट के बुद्धू घर को आए. त्याच्यानंतर जवळजवळ 10 दिवसांनंतर ते पूर्ण फायरिंग, ते नीट पूर्ण तो
एरिया नीट झाला, त्याच्यानंतर ते स्पेअर बॅरल बाहेर काढलं आम्ही, आणि ते नंतर मग त्याचं जी काही विल्हेवाट लावायची होती ती काय लावली. पण सो उरी वॉज अ व्हेरी memorable and very interesting time. आणि how difficult was it to work in the sub-zero temperatures? तुम्ही -40, -56 अशा टेम्परेचर्स मध्ये तिथे पेट्रोलिंग करणं हे म्हणजे अत्यंत जिकिरीचं, अत्यंत कष्टदायक आणि अत्यंत त्रासदायक हा प्रकार आहे. म्हणजे हाऊ डिड यू सर्व्हाइव्ह? किती दिवस होता तुम्ही अशा सब-झिरो मध्ये? 99 मध्ये मी लडाखमध्ये होतो तिथे. त्यावेळेला कंपनी कमांडर होतो, आणि त्यानंतर मी द्रासमध्ये 2 वर्ष माझं बटालियन कमांड केलं. आता तिथे सुद्धा अल्टिट्यूड तेच 15-16 हजार, एक आमची 17,500 फुटावरती एकच पोस्ट होती. आता त्या ठिकाणी काय असतं की लोकांना वाटतं की तिथे समोर आपला दुश्मन आहे, पण तिथे खरं तर 1 नाही, 2 नाही, 3 दुश्मन असतात. एक तर वेदर. The weather is so tough. The temperatures, आमच्याकडे रेकॉर्डेड टेम्परेचर वॉज -54. अशा टेम्परेचर मध्ये तुम्ही नुसत्या त्या रायफलच्या मेटल पार्ट्सना तुमचं बोट लागलं तर ते बोट चिकटून जातं, आणि ते बोट काढायचं म्हटलं तर स्किन ती बाहेर निघते त्याच्यामध्ये. तर दॅट सॉर्ट ऑफ अ टेम्परेचर इज व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज. You can keep committing new mistakes every time. There is no ready solution for this sort of a problem. त्यानंतर सेकंड इज दी अल्टिट्यूड. अल्टिट्यूड मध्ये आय टोल्ड यू दी ऑक्सिजन लेवल इज व्हेरी लो. तर त्याच्यामुळे तुम्हाला धावता येत नाही, तिथे जास्त वजन घेऊन चढता येत नाही, चढायला त्रास होतो, धाप लागते लवकर. आणि थर्ड एनिमी इज दी ऍडव्हर्सरी. He is waiting for you to make a mistake. So it was a tough one there. मला आठवतं तिथे आमच्याकडे एकदा एक अवलांच झाला. दॅट कम्प्लीट एरिया इज व्हेरी अवलांच प्रोन. आणि त्याच्यामध्ये एक आमच्याकडे पोर्टर होता. तो पोर्टर त्या अवलांच मध्ये संपला. त्याच्यावरती आलं आणि ही कुड नॉट सर्व्हाइव्ह. आम्ही त्याच्याकडे गेलो, त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला. जवळजवळ अर्धा तास त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला. अर्ध्या तासानंतर आमच्यावरती आणखीन अवलांच आला. सो देन आय हॅड टू इव्हॅक्युएशन आम्हाला थांबवावं लागलं. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग वी स्टार्टेड, आणि त्याला मग तिथून बाहेर काढलं. 20 फूट बर्फ होतं, त्याच्या खालून त्याला बाहेर काढलं, आणि देन ती कम्प्लीट एरिया वॉज ब्लॉक्ड. तिथे देर इज नो सरफेस कम्युनिकेशन, आणि गाडी येऊ शकत नाही. गाड्या फक्त तिथे समरमध्ये येतात, विंटरमध्ये कम्प्लीट एरिया इज कट ऑफ. आता त्याला ठेवायचं कुठे? तर आमची जी गाडी होती त्याला नुसतं बाहेर ठेवलं तर रानटी जनावरं खूप आहेत तिथे, आणि आतमध्ये ठेवलं तर रिकामी अशी बॅरॅक कुठलीच नाहीये किंवा बंकर रिकामा कुठलाच नाही. तर आम्ही एका गाडीमध्ये, ट्रकमध्ये पूर्ण बर्फानी भरलं आणि त्या ट्रकमध्ये आत ठेवलं. 2-3 दिवस पहिले काही झालं नाही. वेदर वॉज नॉट ओपनिंग, वेदर वॉज प्लेइंग फाऊल, आणि हेलिकॉप्टर जे येऊ शकलं असतं, एरवी हेलिकॉप्टर त्याला घेऊन जाऊ शकलं असतं, पण हेलिकॉप्टर आलं नाही. 5 दिवस झाले, 6 दिवस झाले. 6व्या-7व्या दिवशी माझा सुतार मेजर आला आणि मला सांगितलं त्यांनी की साहब, रात को जवान बोलते हैं कि बंकर के ऊपर से पैदल चलने की आवाज आती है किसी. म्हणजे लोकांना तिथे हॅल्युसिनेशन इज अनदर प्रॉब्लेम इन दॅट एरिया. सो मच ऑफ आयसोलेशन. काही तिथे त्यावेळेला सेपरेट फोन नव्हते, मोबाईल नव्हते, तुमच्या घरच्यांशी बोलता येत नव्हतं, लेटर्स येत नव्हते, आणि कम्प्लिटली आयसोलेटेड. सो देन आय हॅड टू गो अँड स्पेंड अ नाईट विथ हिम. म्हटलं की मी तुझ्या ड्युटी देतो रात्री. सो वी स्पेंड टाइम, आय स्पोक टू हिम. त्याला बऱ्याच गोष्टी घातल्या. त्यानंतर रात्रीच्या वेळेला जास्ती लोकांची तिथे मुवमेंट सुरू केली.
पण people can get scared with this. तर sub-zero temperature can play. It has a different challenge altogether. It's very difficult to explain what sort of a challenge it can pose. Every day is a different challenge. इनफॅक्ट मला आठवतं संध्याकाळी 4 वाजता जर का कोणी सांगितलं की माझ्या पोटात दुखतंय, तर मला म्हणजे कळायचं नाही की काय, कारण त्याला संध्याकाळच्या नंतर म्हणजे 4 वाजता जर का त्याच्या पोटात दुखायला लागलं तर हेलिकॉप्टर येणार नाही, त्याला बाहेर घेऊन जाता येणार नाही, आणि रात्री त्याला टेलिफोनवरती डॉक्टर त्याच्याशी बोलणार, त्याच्या बाजूच्याला विचारणार की त्याला काय सिम्पटम्स आहेत, त्यानंतर त्याला औषध देणार. सो इट्स अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. Actually, my next question was related to fear. म्हणजे आम्ही जेव्हा तुम्हाला बघते with the uniform and all, we always feel very safe. And लहानपणीपासून मी बघून आली आहे युनिफॉर्म, आणि जेव्हा युनिफॉर्म असतात we are safe. पण तुमच्यामध्ये काय fear असतं? Because we look at you as very fearless, you will go and we see that, and you are romancing with fear. So like, what do you feel? Suppose तुम्ही ते युद्धात असतात, आणि what comes to your mind first? Normally says that in the mind of a soldier you think of the country, आपला देशभक्ती, देश पुढे आमचं म्हणजे पुढे आहे, नंतर मला फॅमिली, काय कसं फिलिंग असतं ते थोडीशी सांगणार का? I don't know if I'm putting the right question, but this all came into my mind. I understand what you want to ask. It's a misconception that the Faujis are fearless. I think every human being gets scared. But as a leader, you have to ensure that you don't project it. कारण जर का तो एका कमांडरनी एखाद्याला सांगितलं की म्हणजे त्याच्या हावभावावरून जर का कळलं की हा घाबरलेला आहे, then it becomes a problem. In fact, I can give you an example. 1962 मध्ये एक अरुणाचल मधली पोस्ट होती, 2 बटालियन्स, एका बटालियनच्या 2 पोस्ट. एका पोस्ट मध्ये that commander Jesio, he fought to the end. And he gave such a tough fight. 2 nights the Chinese could not enter. आणि त्याच्या बाजूला नेबरिंग पोस्ट, सेम बटालियन, सेम ट्रूप्स, पहिल्याच अटॅक मध्ये तिथला जो आहे they ran away. So the courage is contagious and the fear is also contagious. So you have to ensure that you don't project that fear. भीती सगळ्यांना वाटते, जीवाची भीती कोणाला नाही वाटत, पण इथे जी भीती असते ती दाखवता येत नाही. ऍज अ लीडर यू हॅव टू कन्व्हिन्स देम दॅट यू कॅन डू इट. आणि मग तुम्हाला सांगावं लागतं की तुम्हाला तुमच्या देशासाठी तुम्ही लढताय, तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी लढताय, तुम्ही तुमच्या नावासाठी लढताय, बटालियनसाठी लढताय. आणि एव्हरी बटालियन हॅज अ रिच ट्रेडिशन, रिच हिस्ट्री. प्रत्येक हिरोज आहेत, वॉर हिरोज आहेत. अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये आपल्या वॉर हिरोज बद्दल जास्त माहिती नाहीये, पण प्रत्येक बटालियनसाठी आपला वॉर हिरो इज अ बिग नेम. आणि यू कॅन मोटिवेट अ सोल्जर by giving his example, and then he gets over that fear. And after spending so many years in the active operations, let me tell you, there is no alternative to facing the fear head on. तुम्हाला you have to face it. त्याला सामोरे जाणं खूप आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही सामोरे जात नाही तोपर्यंत तुम्हाला त्याला ओव्हरकम करता येईल. आणि that's why you get an impression that the फौजी is a fearless. पण ही गोष्ट तुमच्यामध्ये लहानपणापासून बिंबवली जाते की प्रत्येक चॅलेंज हॅज टू बी फेस्ड हेड ऑन. मग ते घरातलं चॅलेंज असो, बाहेरचं चॅलेंज असो, फील्डवरचं चॅलेंज असो, पीस स्टेशनचं चॅलेंज असो, कुठलंही चॅलेंज असो, पण त्याला यू कॅनॉट से की आजचं मी उद्या बघेन, उद्याचं परवा बघेन. त्यामुळे ती एक मेंटॅलिटी तयार होते, एक ऍप्टिट्यूड तयार होतो, आणि त्यानंतर देन इट बिकम्स युअर वे ऑफ लाईफ. सर, मिलिटरी प्रिपेअर्डनेस म्हणजे आपण ज्याला सज्जता म्हणतो, आपल्या सैन्य शक्तीची सज्जता ज्याला म्हणतो,
हा मोठा विषय आहे मला माहिती आहे. आणि सध्या आपल्याकडे म्हणजे सगळ्याच बाजूनी आपल्याला प्रिपेअर्डनेसची गरज आहे. म्हणजे सगळ्या आपल्या जिथली जेवढी बॉर्डर आहे, ईस्ट मध्ये, वेस्ट मध्ये, नॉर्थ मध्ये, काही अंशी साऊथ मध्ये, तर या मिलिटरीच्या सज्जतेबद्दल तुम्ही काही प्रकाश टाकू शकाल का? यू राईटली सेड की हा खूप मोठा विषय आहे. एवढ्या 2 मिनिटात त्याचं उत्तर देणं कठीण आहे. बट लेट मी ट्राय. यु नो, आपली जवळजवळ 900 किलोमीटरची लाईन ऑफ कंट्रोल आहे. जवळजवळ 3000 किलोमीटरची लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हणजे आपल्या नॉर्दर्न बॉर्डरवरती आहे. आणि या बॉर्डर्सवरती ऍडव्हर्सरीज दोन्ही बाजूला आपले रिलेशन चांगले नाही. सो प्रिपेअर्डनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. टू ऍड टू दिस, आपल्याकडे इंटरनल सिक्युरिटी प्रॉब्लेम्स बरेच आहेत. काश्मीर, पंजाबमध्ये प्रॉब्लेम होता, नॉर्थ ईस्टमध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम थोडा आता कमी झालाय, मध्ये नक्सल बेल्टमध्ये खूप प्रॉब्लेम होता. सो दी मिलिटरी प्रिपेअर्डनेस हॅज नो द ऑल्टरनेटिव्ह. आपल्याला युद्धासाठी ससज्ज राहणं हे अत्यावश्यक आहे आणि त्याला काही म्हणजे उपायच नाही. पण त्याच वेळेला आपल्याला बाकीचेही प्रॉब्लेम्स आहेत. देश आपला अजून डेव्हलपिंग कंट्री आहे, त्यामुळे दॅट ब्रेड वर्सेस बटर डिबेट कॅरीज ऑन, की आपल्याला किती पैसे ह्याच्यामध्ये आपल्या देशाच्या सज्जतेसाठी किती पैसे वापरायचे, हा सुद्धा एक प्रॉब्लेम असतो. बट लेट मी ऑल्सो टेल यू वन थिंग. आपल्याकडे बऱ्याच लोकांचा मी बघतो की आपल्याकडे एवढे टँक आहेत, त्यांच्याकडे एवढे टँक आहेत, आपल्याकडे राफेल आहे, त्यांच्याकडे हे आहे, आपल्याकडे हेलिकॉप्टर आहे, त्यांच्याकडे दुसरं हेलिकॉप्टर आहे. इट इज नॉट सो मॅथमॅटिकल. Had war been so mathematical, the result would have been a foregone conclusion. युद्धाचा निकाल या फॉर्म्युलावरून सांगता येत नाही. त्याच्यामध्ये खूप जास्त इंटेंजिबल्स आहेत. आपल्या जवानांचं मनोबल, आपल्या अधिकाऱ्यांचं त्यांची लिडरशिप, त्यानंतर बाकीचा जनतेचा पाठिंबा, या सगळ्या गोष्टी जर का एकत्र केल्या तर मग त्याच्यामधून, नाही तर अशा बरेच उदाहरणं आहेत की जिथे लहान लहान छोट्या युनिट्सनी सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरच्या शत्रूवरती विजय मिळवलाय. तर एवढं मॅथमॅटिकल नाही आहे. पण मला वाटतं की प्रिपेअर्डनेस मध्ये ज्या बाकीच्या गोष्टी येतात, आपल्याकडे पूर्वी आम्ही जेव्हा अरुणाचलला होतो, मला आठवतं 87-89ला माझ्या पोस्टवरती जायला मला 7 दिवस लागायचे चालत. ही परिस्थिती होती त्यावेळेला. तर आता आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप चांगल्या रीतीने होत आहे. त्यानंतर आपली प्रोक्युरमेंट खूप चांगल्या रीतीने होत आहे. सो वी आर ऑन द राईट ट्रॅक. आय कॅन से दॅट वी आर ॲडिक्वेटली प्रिपेअर्ड. वी हॅव प्रॉब्लेम्स. वी स्टील मॉडर्नायझेशनसाठी जेवढा पैसा यायला हवा आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या मॉडर्नायझेशनसाठी तेवढा अजूनही मिळत नाहीये. तो जर का मिळाला तर जास्त चांगलं होईल. बट आय कॅन सी दॅट वी आर मुव्हिंग इन दॅट डायरेक्शन. सो आय कॅन टेक सॅटिस्फॅक्शन फ्रॉम द फॅक्टर. याच्याच अनुषंगाने ऍक्च्युली माझा पुढचा प्रश्न होता की सध्या जिओपॉलिटिकल आपली परिस्थिती थोडीशी सेन्सिटिव्ह आहे. ऑन द नॉर्दर्न बॉर्डर वी आर टॉकिंग अबाउट चायना, वी आर टॉकिंग अबाउट अदर बॉर्डर्स. तर त्या दृष्टिकोनातून आपलं, यू ब्रीफली टच्ड की आपलं बजेट हा एक फार चर्चेला गेलेला विषय आहे की आपण किती बजेट करावं डिफेन्ससाठी. आपण जास्त करतोय, कमी करतोय, किंवा आपल्यासारख्या देशाला किती करायला हवं वगैरे. पण ऍज अ युनिफॉर्म्ड पर्सन तुमचं याच्यावरशी काही पर्सनल मत आहे? यू सी, या इनफॅक्ट या वर्षीचं भारताचं डिफेन्स बजेट
वॉज 4.7 lakh crore. आता 4.7 lakh crore मध्ये 25% हे पे आणि पेन्शन मध्ये जातात. त्या व्यतिरिक्त आणखीन साधारणपणे 35 ते 40% हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, म्हणजे जे नॉर्मल डे टू डे रुटीनसाठी जो खर्च असतो सैन्याचा, त्याच्यासाठी लागतात. म्हणजे राशन, क्लोदिंग, या जे नॉर्मल जे रुटीन खर्च आहे त्याच्यासाठी लागतात. हे सगळं जर का काढलं तर मॉडर्नायझेशनसाठी मुश्किलीने 1.5 ते 2 लाख करोड उरतात. आता हा प्रॉब्लेम आहे. मी जेव्हा ऍज अ आर्मी पर्सन वेन आय लुक ॲट इट, आय फील दॅट वी शुड गेट मच मोर. जेव्हा आपल्या ॲडव्हर्सरीजचे आर defense budget is 2.1% of the GDP. Our adversaries are in excess of 4% of the GDP. तर हे जेव्हा त्याचं एवढं जास्त ते जीडीपी वरती, ऑब्व्हियसली आपल्या वेस्टर्न ॲडव्हर्सरीचे जीडीपी इटसेल्फ इज व्हेरी स्मॉल, पण त्यांचं सबस्टॅन्शियल अलोकेशन फॉर डिफेन्स, पण खूप कमी आहे. आता मॉडर्नायझेशनसाठी जर का जास्त पैसे आले तर ऑब्व्हियसली country's armed forces would be better prepared, better modernized to look after the defense of the country. But Ata, if I look at it as a citizen of the country, I realize that we are spending less than 2 crore on the healthcare and education also. So that's a Hobson choice. How do you address this? तर मला वाटतं की हा आपल्या देशासाठी, डेव्हलपिंग देशासाठी हा प्रॉब्लेम नेहमी राहणार आहे. आणि आय वोंट ब्लेम दी प्रिव्हियस डिस्पेन्सेशन्स फॉर कीपिंग दॅट सॉर्ट ऑफ अ बॅलन्स. तो बॅलन्स मला वाटतं आपल्याला ठेवावा लागेल, नॉट विथस्टँडिंग दी ॲडव्हर्सरीज ऑन बोथ दी बॉर्डर्स. वी विल हॅव टू मेंटेन दॅट टिल सच टाइम वी बिकम, and we are moving in that direction to become a developed country where we can spend a higher allocation, we can allocate better chunk of money for the modernization of the country. ओके. तुमच्या UN पोस्टिंग बद्दल काहीतरी सांगणार? UN पोस्टिंग, युनायटेड नेशन्स पोस्टिंग काय एक्सपिरियन्सेस? मी खरं तर मी स्टाफ अपॉइंटमेंट मध्ये गेलो होतो आणि युएनला मी गेलो होतो एरिट्रिया नावाच्या देशामध्ये. इट वॉज अ युनायटेड नेशन्स मिशन फॉर एरिट्रिया अँड इथिओपिया. इट्स इन दी हॉर्न ऑफ आफ्रिका, ईस्टर्न आफ्रिका. आणि तिथे the UN forces were required to demarcate the border between the two nations, and they had the problem, both the countries wanted a same geographical piece of land. So त्यामुळे you can't divide the same cake between two people. तर ते दोन्ही देश त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. तर आम्ही 25 किलोमीटरचा तिथे नोमॅन्स लँड तयार केला होता. 25 किलोमीटर अशासाठी की 25 किलोमीटर दोन्ही बाजूचे जे गन्स होते ते 25 किलोमीटरच्या वरती ते फायर करू शकत नव्हते. मग त्यांच्यामध्ये असा 25 किलोमीटरचा नोमॅन लँड केला की मग ते एकमेकांना काही करणार नाहीत आणि त्या 25 किलोमीटरमध्ये आम्ही ऑपरेट करायचो. आणि इट वॉज अ गुड फन. आम्ही बरेच मित्र बनवले तिथे. आणि आय टोल्ड यू वी हॅड आय वॉज अ chief operations officer. I had 17 officers with me. Out of these 17 officers, there were 2 Bangladeshi officers. There was a rep from Pakistan. There was a rep from China. There was a rep from many other countries, and we had a very, very good time there. When you're outside the country, you are all like good friends. And we used to go out, meet them. बॉर्डरच्या बाजूला इट वॉज अ टफ जॉब, कारण सिच्युएशन वॉज सेन्सिटिव्ह. पण जेव्हा आम्ही स्टाफ अपॉइंटमेंट मध्ये असायचो, पाठीमागे असायचो, इट वॉज गुड फन. आणि तिथे गेल्यावरती मला कळलं की बाहेरचे देश जे आहेत, इव्हन युरोपियन आणि अमेरिकन देश, अमेरिका भारतीय सैन्याला किंवा आपले एशियन आर्मीजना दे होल्ड इन व्हेरी हाय रिस्पेक्ट. कारण त्यांना माहिती आहे की या आर्मी ज्या आहेत, दे हॅव बीन थ्रू अ लॉट,
they have they have been at it. त्यामुळे they are professionally good आणि that can you can make out. जेव्हा सगळे बाकीच्या सगळ्या देशांची येतात and there is a discussion, you can make out that our armies, Asian armies, are much better than these other countries where Europe, they don't have to fight, where they don't have any adversaries, they don't have any borders, everything is open. So somehow after Second World War, they probably lost the touch of fighting. पण त्यामुळे the professionalism मध्ये मला वाटतं की आपल्या आर्मीज आर हेल्ड इन व्हेरी हाय स्टीम आणि ते तिथे गेल्यावरती मला कळलं की आपण खरोखर भारताची सेना खूप चांगली. टॉकिंग अबाउट युअर पोस्टिंग, म्हणजे तुमच्या बॉर्डरच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच पोस्टिंग झाल्या. त्याच्यामध्ये तुमची नॉर्थ ईस्ट मध्ये पोस्टिंग झाली होती फॉर अँटी इन्सर्जन्सी ऑपरेशन्स, किंवा ज्याला आपण काय म्हणतात त्याला लोकल जे आपल्याकडे इश्यूज आहेत त्याच्यासाठी तुम्हाला आसाममध्ये, नागालँड ह्या ज्या काही थोड्याशा डिस्टर्ब जागा आहेत तिथे तुमचं पोस्टिंग झालं होतं. तर हे कसं, म्हणजे हाऊ इज इट डिफरंट दॅन टेररिझम, म्हणजे आतंकवाद आपण ज्याला म्हणतो काश्मीरमध्ये जो आहे, किंवा जो पाकिस्तानामध्ये आपल्या पंजाबमध्ये जो होता, आणि नॉर्थ ईस्ट मधला जो इन्सर्जन्सी आहे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर याच्याविषयी थोडंसं बोला. तुमचं पोस्टिंग पण तिकडे झालं, तिथले पण काही अनुभव जर तुम्हाला सांगता येतील तर बरोबर. Okay, but Papuri, let me tell you, you belong to Assam. Northeast is one of the most beautiful places I have seen in India. खूप सुंदर जागा आहे. मी अरुणाचलमध्ये 3 वर्ष काढली. आसाममध्ये त्यावेळेला प्रॉब्लेम होता. नलबारी, कोक्राझारमध्ये आम्ही 6 महिन्यासाठी होतो. त्यानंतर मणिपूरमध्ये मी नोकरी केली, नागालँडमध्ये नोकरी केली, आणि मेघालयमध्ये 1-1.5 वर्ष होतो मी मेघालयमध्ये. तर इट्स अ ब्युटिफुल प्लेस. सो आणि द पीपल आर व्हेरी लव्हिंग. आणि इन्सर्जन्सी बद्दल तर दॅट्स ओके, आय कॅन टेल यू अबाउट इट. आय मस्ट शेअर दिस व्हेरी गुड थिंग. मी मणिपूरमध्ये होतो आणि मणिपूरमध्ये आम्ही रात्रभर पेट्रोलिंगला गेलो होतो, आणि रात्रभर दमलेले असतो, काही खाल्लेलं नसतं, जवळजवळ 10 किलोमीटर चालून आलेला असता, अंधारामध्ये, रस्त्यामध्ये चालता येत नाही, जंगलातून चालता तुम्ही. आणि साधारणपणे 5:30-6च्या सुमारास एका मध्ये आमचे एक गाव आलं होतं, आणि त्या गावाकडे मी मुद्दाम आलो होतो. तिथे म्हटलं की त्याच्या गावाचा जो गावबुडा होता त्याचा मुलगा माझ्या वयाचा होता आणि मी त्याला ओळखत होतो. तर म्हटलं आता सकाळी जरा याच्याकडे जाऊन चहा पिऊया आणि मग आपण परत येऊ. तर तिथे गेलो मी, आणि सकाळची तिथे सकाळ खूप लवकर होते, 4-4:30ला उगवतो तिथे. तर 5:30-6च्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो. पूर्ण गाव, संडे होता, पूर्ण गाव नटून तयार, प्रत्येकाने कोट घातलेला, संडे बेस्ट ड्रेस ते वेअर इन. आणि म्हटलं ही काय प्रकार आहे, कुठे चालले सगळे? तर म्हणे संडे ते चर्चमध्ये चालले. अरे म्हटलं ही चांगली गोष्ट आहे, चर्चमध्ये चाललेत आणि सगळेजण तयार. तर म्हटलं मी पण येतो तुझ्याबरोबर चर्चमध्ये. तर चर्चमध्ये घेऊन गेला तो, तिथे चर्चमध्ये प्रार्थना झाली. नंतर तो मला दाखवतो, तर छोटंसं चर्च, म्हणजे काही मोठं नाही, त्याच्यामध्ये छोटंसं गाव, ते मुश्किलीने 400-500 लोकांचं गाव होतं ते, त्याच्यामध्येच ते छोटंसं चर्च बांधलेलं त्यांनी. मला काय एक गोष्ट तिथे प्रकर्षाने आवडली, त्याची एक लहान बहीण, त्यावेळेला ती 10वी-11वीत असेल ती बहीण, ती तिथल्या छोट्या 5-6 वर्षाच्या मुलांना बायबलच्या गोष्टी सांगत होती, आणि ती सगळी मुलं त्या बायबलच्या गोष्टी ऐकत होती. आणि नो वंडर तिथे लिटरसी लेवल्स सो हाय. आणि सोशल बॉन्डिंग या जागेमध्ये खूप स्ट्रॉंग. आता यू ग्रांटेड मे बी बिकॉज ऑफ द ट्रायबल मेंटॅलिटी, आणि कदाचित ते एकत्र राहतात त्याच्यामुळे असेल, पण या नॉर्थ ईस्ट एरियामध्ये मी बघितलं, आणि मी सगळ्या गावांमध्ये राहिलोय तिथे, मी शहरांमध्ये कमी राहिलो. तर त्या गावांमध्ये मी बघितलं की हे जे सोशल बॉन्डिंग आहे,
हे कदाचित आपल्या महाराष्ट्रामधल्या गावांमध्ये असेल किंवा नसेल, कारण गावांमध्ये सध्या ते कमीच दिसतं. पण हे मी बाकी कुठेच नाही बघितलं. आता मी भारतामध्ये बाकी बऱ्याच ठिकाणी फिरलो, मी कुठेच हे बघितलं नाही. आणि जेव्हा ह्यांच्यातले काही जण आपल्या विरुद्ध जातात, देशाच्या विरुद्ध जातात किंवा, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये मग तुम्हाला बघावं लागतं की का असं होतंय. आता मी बघितलं की त्या आय थिंक दे हॅड रिझन फॉर देअर ग्रीव्हन्सेस. त्यांची, मी पहिल्यांदा जेव्हा अरुणाचलमध्ये गेलो त्यावेळेला मी सांगितलं मला 7 दिवस तिथे चालावं लागायचं आणि तिथे लोक राहायची, सगळं सामान ते 7-7 दिवस घेऊन जायचे. तर तिथे डेव्हलपमेंट खूप कमी होती आणि ती अंडर डेव्हलपमेंट ऑफ द रिजन वॉज वन ऑफ द मेजर रिझन्स फॉर दी डिससॅटिस्फॅक्शन ऑफ द पीपल. आणि मग तिथे हळूहळू त्यांच्यासाठी त्यांना काही मिसगाईड केलं गेलं, ती इन्सर्जन्सी झाली. आणि मग ती इन्सर्जन्सी, बट यू कॅनॉट कम्पेअर इट विथ दी नॉर्दर्न बॉर्डर मध्ये टेररिस्ट, दे आर नॉट टेरर. इथे इन्सर्जन्सी हे आपले स्वतःचे लोक आहेत. दे प्रॉब्ली बीन मिसगाइडेड बिकॉज ऑफ दे जेन्युइन ग्रीव्हन्सेस, जेन्युइन रिझन्स, जे काही कारण असतील त्यांची. आता आणि त्यांना त्यांच्या काढांना तिथे सीज फायर झालंय, NSCM नागालँडची सीज फायर झालंय, मणिपूरमध्ये थोडे बहुत प्रॉब्लेम्स आहेत, तिथे पण हळूहळू प्रॉब्लेम सॉल्व्ह होत चाललेत. उल्फा आसाममध्ये होतं, बरेच दिवस चाललं. जोपर्यंत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हते, त्याच्यापैकीच काही जण नंतर गव्हर्नन्स मध्ये आले, त्यांनी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात केली. आणि पण दे आर आवर ओन पीपल. आणि हा एक मुख्य फरक आहे. तुम्ही जर का काश्मीरमध्ये गेला तर काश्मीरमध्ये यू फाइंड the terrorists coming from other countries. Other countries, I have seen a terrorist from Uzbekistan. So they are the mercenaries. So that's a major difference between the northeastern insurgency or the Naxal belt insurgency and the insurgency on our northern border, or the terrorism on our northern border. And so the insurgency in the northeast has always been dealt with with a strong hand, with a sort of a glow on it. Karan, we realize there are some aberrations when you have almost 1.5 to 2 lakh army deployed there. एखाद्या माणसाने कुठेतरी काहीतरी चुका केल्या असतील तिथे. But let me assure you, army is very strict on any act of indiscipline. आणि तिथल्या लोकांनाही ते माहिती की जर असं काही झालं तर त्याची पूर्ण एन्क्वायरी होईल, निष्पक्ष एन्क्वायरी होईल आणि त्यानंतर त्याला गिल्टी लोकांना पनिशमेंट दिली जाईल. सो we have a different strategy to deal with our northeastern states and a different strategy to deal with the areas in the northern part of the country. थोडासा मी वेगळा दिशेला जातोय. आर्मी मध्ये किंवा आर्म फोर्सेस मध्ये, looking at the watch and I realize we've already spent quite a lot. We'll wind up very soon. डिफेन्स मध्ये गुप्तता, कॉन्फिडेन्शियलिटी हा एक भयंकर महत्वाचा आणि अतिशय सेन्सिटिव्ह मुद्दा असतो. तर त्याविषयी तुमच्याकडनं थोडंसं ऐकायला आवडेल. Yeah, it's very sensitive. It's very, very sensitive. It's as sensitive for you. It is as funny for us. आमच्याकडे मला, मी पहिल्यांदा जेव्हा अरुणाचलहून घरी पत्र लिहिलं 35 वर्षापूर्वी, 34 वर्षापूर्वी, त्यावेळेला आम्हाला सांगितलं जायचं, पण त्यावेळेला कळत नव्हतं. ऍज अ यंग ऑफिसर, 22-23 वर्षाच्या तरुणाला त्या बाबतीची तेवढी कल्पना नसते की काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे. तर आमच्या बाबांनी सांगितलं, अरे काय तुझं पत्र आलं, पण त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती काळ्या रेघा ओढलेल्या त्याच्यावरती, त्यामध्ये काहीच वाचता येत नाही. तर त्यानंतर कळलं की प्रत्येक लेटर हे सेन्सर केलं जातं. आणि सेन्सरिंग हे खाली तर होतच, म्हणजे युनिट लेवलला तर होतं, दिल्लीलाही होतं, कलकत्त्याला होतं, म्हणजे मेजर पोस्ट ऑफिसमध्येही सेन्सरिंग होतं. आणि हे सेन्सरिंग होणं खरं तर खूप आवश्यक आहे. कारण जर का तुम्ही इनएडव्हर्टंटली
जर का आपल्या सैन्याच्या गोष्टी बाहेर सांगितल्या, आता लोकांना असं वाटतं की मी पुण्याला आहे, पुण्याला माझी बटालियन आहे, सगळ्या लोकांना माहिती पाहिजे की माझी बटालियन इथे आहे, माझा सीओ कोण आहे, माझा ब्रिगेड कमांडर कोण आहे. पण या गोष्टी ज्या आहेत या आपल्या शत्रूसाठी खूप महत्वाच्या आहेत. मी जसं सांगितलं तुम्हाला की युद्धाचा डिसिजन हा बऱ्याच इंटेंजिबल गोष्टींवरती अवलंबून असतो. आता एखादा लीडर किंवा कमांडर हा कुठच्या प्रकारचा आहे हे प्रत्येक एनिमी ह्याचा त्याची नोंद ठेवत असतो आणि त्यामुळे त्याला माहिती असतं की कोण लीडर कुठच्या प्रकारचा आहे, कुठला कमांडर कुठच्या प्रकारचा आहे. जर का तुम्ही प्रत्येक अशा कमांडरचं नाव सांगत गेलात किंवा युनिट, आता सिख युनिट आणि आसाम युनिट यांच्यामध्ये फरक आहे, त्यांचे लढण्याचे स्टाईल्स वेगळे आहेत. आता प्रत्येक दुश्मन या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो. आता जर का त्याला तुम्ही सांगितलं की कुठची बटालियन कुठे आहे, तर तुम्ही त्याचं काम आणखीन जास्त सोपं करताय. तर या गोष्टी गोपनीय ठेवणं खूप आवश्यक असतं आणि त्यामुळे प्रत्येक शिपायाला म्हणजे प्रत्येक सैनिकाला, ऑफिसर, जवान, जेसीओ प्रत्येकाला एक ऑफिसर सिक्रेट ऍक्ट दरवर्षी जानेवारीमध्ये त्याला सही करून द्यावं लागते, एक हमी द्यावी लागते की मी ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट वाचलेला आहे आणि तुम्हाला कळलेलं. आणि त्यानंतर मग ही हमी घेतली जाते आणि त्यानंतर त्याला आणि असे आमचे क्लासेस चालत राहतात की कुठच्या गोष्टी आवश्यक आहेत, कुठच्या गोष्टी. आता बऱ्याच वेळेला इनएडव्हर्टंटली टेलिफोनवरती तुम्ही फोनवरती सांगता अशा काही गोष्टी स्वतःच्या बायकोला किंवा आई वडिलांना सांगता की ज्या सांगायला नकोत. आणि अशा वेळेला मग त्या तिथून त्यांना पाय फुटतात त्या माहितीला. तर मग अशा वेळेला त्यांचं एज्युकेशन करणं हे खूप आवश्यक असतं, ते अवेअरनेस खूप आवश्यक असतं. सो इन जनरल आता दोन छोटी प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला जनरली भारतीय लोकांसाठी आणि मेनली तरुण पिढीसाठी आपला काही संदेश देऊ शकता? तरुण पिढीला देणं मला असं सांगता येईल की प्रत्येकाला लाईन ऑफ कंट्रोल वरती जाऊन बंदूक घेऊन उभं राहण्याची आवश्यकता नाही, पण प्रत्येकाची आपल्या देशा प्रत्यर्थ काही ना काहीतरी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी समजणं हे खूप आवश्यक. तुम्ही ज्या काही कामात असाल त्या कामात जर का प्रत्येकाने चांगलं काम केलं तर एव्हरीबडी कॅन कॉन्ट्रीब्यूट टू नेशन बिल्डिंग. आपल्या राष्ट्रवर्धनासाठी प्रत्येकाची जबाबदारी आणि मला वाटतं की प्रत्येकाने फक्त आपलं काम सिन्सिअरली करणं ही खूप आवश्यक आहे. छोटीशी गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये. पण आता आर्मीमधून बाहेर आल्यावरती किंवा जेव्हा बाहेरच्या लोकांशी संपर्क येतो त्यावेळेला या छोट्या गोष्टी सुद्धा आम्हाला वाटतं की आम्हाला एखादा टास्क मिळालेला असेल आर्मीमध्ये की तो संपेपर्यंत आम्हाला चैन पडत नाही, ही अशा रीतीने एक मेंटॅलिटी होते. पण बाहेर आल्यावरती असं दिसतं की तो सिरियसनेस बऱ्याच वेळेला कमी दिसतो. तर मला वाटतं की सर्वांनी जर का तो आपल्या कामाप्रित्यर्थ आपला देशाप्रित्यर्थ जो काही तुमचा जे काही काम दिलेलं असेल ते काम सिरियसली करणं हे खूप आवश्यक आहे. छोटीशी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये काही मोठं काम नाही, पण चलता है हा जो प्रकार आहे हा आपल्या देशासाठी खरं तर वाईट आहे, असं व्हायला नको. आणि या गोष्टीसाठी जर का बाकीचे लोक आपले युथ जर का आर्मीमध्ये आले तर त्यांच्यामध्ये बराच फरक पडेल. पण मला वाटतं की प्रत्येकाने जर का सिरियसली स्वतःचं काम जे काही काम करतात, अगदी झाडू पोषण्यापासून ते मॅनेजमेंटमध्ये हाय पोस्टवरती असणाऱ्यापर्यंत स्वतःचं काम फक्त सिन्सिअरली केलं, स्वतःच्या कामाबद्दल ती एक आत्मीयता बाळगली तर आपला देश नक्कीच खूप पुढे जाईल आणि आय एम शुअर वी आर डुईंग दॅट. इट्स अ लॉंग व्हेरी नाईस एक्सपिरियन्स तुम्ही आतापर्यंत सांगितलेला आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही आता एक सैनिक स्कूलमध्ये कमांडंट मधून कार्यरत आहात, तर त्याच्या म्हणजे काय कसं वाटतं आता काय आहे आफ्टर युअर रिटायरमेंट? जस्ट 3 महिना झाला, राईट? येस, मी आता मार्च मध्ये रिटायर झालो
आणि त्यानंतर अमरावतीच्या एका दुर्गम भागामध्ये एक ट्रायबल एरियामध्ये एक सैनिक शाळा आहे, छोटीशी सैनिक शाळा आहे. मुश्किलीने 225-250 विद्यार्थी आहेत आमच्याकडे. पण त्याचं नाव आहे सूर्यकांत जोग दीपशिखा गुरुकुल सैनिक शाळा. सूर्यकांत जोग महाराष्ट्राचे DGP होते. त्यांनी इज अ विजनरी आणि त्यांनी ही शाळा सुरू केली होती. आणि या शाळेमध्ये आमचा उद्देश आहे की मुलांना NDA ला, नॅशनल डिफेन्स अकॅडमीला पाठवणं. आणि ज्यांना सगळ्यांनाच नॅशनल डिफेन्स अकॅडमीला जाऊ शकत नाही, पण ज्यांना नाही जमत त्यांना एक रिस्पॉन्सिबल सिटीजन तयार करणं. तर यासाठी आम्ही इथे कामं करतो. आमचे विद्यार्थी बरेच म्हणजे अंडर डेव्हलप्ड हंबल बॅकग्राऊंड मधून येतात. तर त्यांना तयार करणं आणि त्यांना तो एक कॉन्फिडन्स देणं, हे आमचं इथे काम की यू कॅन ऑल्सो डू इट अँड यू कॅन डू इट बेटर दॅन दी अदर्स. आमच्याकडे ते 10 महिने आमच्याकडे राहतात रेसिडेन्शियल स्कूल, आणि त्यामुळे अकॅडमिक गोष्टींवरती तर आम्ही महत्व देतोच, पण त्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. आणि म्हणजे आम्ही ह्याच्यावरतीच लक्ष असतं की त्यांचं, आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आवश्यक आहे. आणि ऑलरेडी ही शाळा खूप चांगलं काम करते. या शाळेचं पूर्ण विदर्भामध्ये खूप चांगलं नाव आहे. ही विदर्भामधली पहिली सैनिक शाळा आहे. आमच्या शाळेचे 6 आर्मी ऑफिसर्स आहेत ऑलरेडी, वेगवेगळे अजून सर्विंग इन व्हेरियस अपॉइंटमेंट्स. आणि इट्स अ गुड फन टू इट्स गुड टू बी विथ द चिल्ड्रन. इट डज नॉट रिमाइंड यू ऑफ युअर एज, सो इट्स अ गुड थिंग आणि आय एम एन्जॉयिंग इट. इथे लहान मुलांच्या बरोबर अजून शाळा सुरू झालेली नाहीये, पण आमचे ऑनलाईन क्लासेस सगळे सुरू झालेले. आणि ऑनलाईन क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची जेव्हा इंटरॅक्शन होते, इट्स व्हेरी नाईस. दादा, मला वाटतं आपण म्हणजे या गप्पा चालूच राहू शकतील. खूप खूप विषय आहे जे बोलू शकतो, खूप विषय तुमच्याकडनं आम्हाला माहिती मिळू शकते, पण कुठेतरी वेळेला आपण महत्व देतो आणि मग वी हॅव ऑलरेडी क्रॉस्ड अवर शेड्यूल. तुम्ही इथे खरंच वेळ काढून आमच्याशी इतके खोलपणे तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. तुमचे इतके अनेक वेगवेगळे अनुभव तुम्ही आम्हाला सांगितलेत. तुमचे विचार बऱ्याचशा गोष्टींविषयी तुम्ही मांडले तिकडे स्पष्टपणे. त्याबद्दल मी महाराष्ट्र मंडळ कुवेत तर्फे आणि आमच्या या सगळ्या प्रेक्षकांतर्फे तुमचं मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतो. तुम्ही आता जे कार्य करताय ते पण कुठल्याही सोशल वर्क पेक्षा कमी नाहीये. तुम्हाला मी या तुमच्या कार्यासाठी अनेक शुभेच्छा देतो. आणि थँक्यू फॉर जॉईनिंग अस अँड थँक्यू फॉर स्पेअरिंग युअर टाइम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच शीतल, थँक्यू सो मच. आणि पापुरी, आय मस्ट से तू मराठी खूप सुंदर आहे तुमचं. आणि थँक्यू व्हेरी मच कुवेत महाराष्ट्र मंडळ. मला तुम्ही ही संधी दिली तुमच्याशी संवाद साधण्याची, गप्पा मारायला रिटायर्ड लोकांना खूप आवडतं. आणि तुम्ही आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि महाराष्ट्र मंडळाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद. जय हिंद.